कामगिरी केली होती आणि 5 गडी बाद केले होते. अतिशय झुंजार ही वृत्ती त्यांनी दाखवली गोलंदाजी बाबतीत आणि त्यांचा गौरव करण्यासाठी मात्र ते इथे उपस्थित झाले. आता त्यांचे आमचे जे आयोजक आहेत ते स्पर्धेचे कृपया लगेच आपलं बक्षीस त्यांना देऊन त्यांचा गौरव करायचा आहे आणि गौरव केला गेला आहे. तर अशा प्रकारे आपण सुरुवात झाली होती षटकामधून. राकेश पाटील यांचा षटकातला 3रा चेंडू आणि सामना करतात रुपेश आणि मात्र 5 पडले चेंडूवर हल्ला केला जातोय, अटॅक केला जातोय. सचिन चेंडूवर प्रयत्न करत होते चेंडू आणण्यासाठी मात्र चेंडू थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच झालाय. डीप ओव्हर लांब ऑफ करून चेंडू थांबवत आहेत आणि चांगल्यापैकी फील्ड बनावं लागेल कारण 2 धावा त्यांनी रोखल्यात. सीमा सीमापार निघत होता अशा प्रकारचा चेंडू थांबवला गेला आणि याच 2 धावांनी सुरुवात झालेली षटकामध्ये ती रुपेश यांची. रुपेश लोखंडे वाडा शहरामधला एक नावाजलेला फलंदाज म्हटला जातो. तर षटकामधून आता चौथ्या चेंडूला सामोरे जात आहेत तिच्या पॉवर प्लेमध्ये आणि पायावर टाकण्याचा प्रयत्न मात्र थोडासा फुल टॉस झाला आणि फुल टॉसचा फायदा घेताना चेंडू फाईन वरून चेंडू मारला गेला आणि सुरेखने तो विवो चौकार एक कलात्मक फटका मारला गेला. तर धन्यवाद डीजे मास्टर आणि या चौकारावर धावसंख्या जाऊन पोहोचते 30 वर. यावेळेस मात्र लगेच कमबॅक चांगल्यापैकी मिळत गेला सामन्यामध्ये पुन्हा एकदा परतले चांगल्यापैकी. ते राकेश पाटील एक खूप मोठा क्रिकेटचा अनुभव आपण पाहतोय. अगदी 15व्या-16व्या वर्षी क्रिकेटला जी सुरुवात केली, चांगले क्रिकेट खेळले गेले आणि आता पण पाहतोय त्यांची वयाशी 40वी पार झाली असताना सुद्धा तोच उत्साह आपण पाहतोय खेळामधला. तर हा पुढचा चेंडू मात्र स्लो टाकला गेला आणि पुन्हा एकदा आपल्या भातातलं एक चांगलं अस्त्र वापरतायत षटकामधून. षटक मात्र संपून टाकलं गेलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला गेला. तर पहिल्या षटकामधून 6 चेंडू टाकले गेले आणि 6 धावा फलकावर लावल्या गेल्या. ते इथे मात्र श्री बालाजी रॉयल संघासाठी ज्यांना बॅटिंग दिली गेली पहिल्या सुरुवातीलाच किंवा त्यांनी बॅटिंग घेतली असं म्हणावं लागेल कारण टॉस जिंकली आणि बॅटिंग घेतली. तर चांगली सुरुवात अपेक्षा होती. मात्र नक्कीच राकेश पाटीलचं एक सुरेख षटक आपण पाहिलं की ज्या षटकात केवळ 6 धावा आल्या. तर पहिलं षटक तर मार्गस्थ झालं. आता दुसऱ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतो लगातार 2 षटक ही पहिली पॉवर प्लेची षटक म्हटली जातात. ती या लीग मध्ये पूर्ण षटक सुरू होतंय ज्यामध्ये आपल्याला फलंदाजाला एक संधी असते गोलीच्या डोक्यावर मारण्याची आणि नवीन षटकाला सुरुवात होताना मात्र कादिवली गावांकडून मारा सुरू होतोय. चला इथे बालाजी रॉयल संघाकडून एक खेळाडू चालला पाहिजे आपल्या खेळाडूंची नावं सांगण्यासाठी. कृपया विनंती असेल आपल्याला 12वा खेळाडू निखिल बागुल जरा कृपया आपला एक अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. तर या दरम्यान आपण पाहतोय जी सुरुवात झाली होती या षटकामधून गुरु गोवारी यांची खरोखर एक प्रतिभा संपन्न हा गोलंदाज म्हटला गेला. या अनेक आमच्या इथे कॉमेंटेटरने याचा खास उल्लेख इथे केला एक चांगले गोलंदाज म्हणून आणि आम्ही सुद्धा तोच उल्लेख करताना सुरेख गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि मात्र पुढचा चेंडू हाताळला गेला. यावेळेस थोडासा दिशा बरकटत होते आणि चेंडू मात्र बराचसा बाहेर पडतोय. अशा प्रकारे मात्र एक अवांतर धाव संघासाठी मिळतीये. धाव संघ जाऊन पोहोचलेली 7 वर 7 विदाउट लॉस बिनबाद 7 धावा. तर किशोर चापके आपण जे फलंदाज पाहतोय सध्या बॅटिंग करतायत मैदानातून आणि पुढच्या चेंडूवर मात्र नक्कीच चकमा दिला तर गुंगारा दिला 2 चेंडू सर्व एसटी फंडे मागे. पंकज पागधरे आपलं चांगलं कामगिरी करतात. आपण पाहतो या स्पर्धेमध्ये लीग स्पर्धामध्ये खूपच शानदार प्रदर्शन करतात आणि मागच्याच आठवड्यामध्ये आपण पाहिलं असेल कंचाड नगरीमध्ये एक चांगली स्पर्धा त्यांच्या जे प्रीमियर लीग भरवलं गेला आणि त्या भरवलेल्या प्रीमियर लीग मध्ये एक शानदार काम प्रदर्शन केलं होतं या खेळाडूने. ते पंकज पागधरे ज्यांनी या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं असेल एक अर्धशतक जे सर्वाधिक वेगवान अर्धशतक त्यांच्या नाव लागलं गेलं आतापर्यंत 16 चेंडूमध्ये त्यांनी या 50 धावा केल्या होत्या आणि सर्वाधिक वेगवान अर्धशतक त्यांच्या नावावर लागलं गेलं ते या लीग मध्ये. अशा प्रकारचा हा अष्टपैलू खेळाडू आहे. एसटी फाटे मागून आता सुद्धा कामगिरी करतात आणि मात्र या षटकामधून सुद्धा कामगिरी आपले गुरु यांची पाहतोय. तर पुढचा चेंडू याच थोडासा तापायला लागतोय मला वाटतं पंकज पागधरे गुंडी खाली येतो असं बघून गुरु यांनी थोडे सुरुवातीला पवित्रा घेतला होता परंतु त्यानंतर अखेर बघितलं पंकज मागे येत अशा विषयाने पवित्रा घेतला पण चेंडू हातातून सटकला. कारण म्हणजे दोघांना खेळाडूंचा तालमेल असायला हवा होता यांनी कॉल द्यायला हवा होता की तुम्ही झेल घ्या आम्ही मागे राहतोय असं काहीतरी म्हणणं असायला पाहिजे होतं आणि त्यामुळे एक नामी संधी गमावली गेली. एक चांगला फलंदाज बाद होऊ शकला असता त्याचं काही झालं नाही आणि त्याचा फायदा घेताना मात्र इथे डॉट चेंडू पडतोय. तर षटकातून पुढचा चेंडू
यावेळी दोन पावलं पुढे सरकत आणि चेंडू फटकावला गेला. मात्र कव्हरचे जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांना थोडंसं का होईना चेंडूवर नियंत्रण मिळवता आलं होतं. चेंडू थोडासा पुढ्यात पडला गेला आणि त्या दरम्यान एक धाव मिळाली होती संघातील खेळाडूंना. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 9 वर. तर षटकातून पुढचा चेंडू पाच पडला. चेंडूवर मात्र अटॅक केला. चेंडू खाली आणि झेल सुटला गेला. विशाल सारखा अतिशय चांगला गुणी क्षेत्ररक्षक असताना हा झेल त्याच्या हातून पडला. क्रिकेटमध्ये अशा प्रकारचे झेल आपण अनेक वेळा पाहतो की सुटतात, पकडले जातात, परंतु हा खेळाचा भाग असतो. प्रत्येक वेळेस आपल्याला यश येईल असं नाही. तर दरम्यान मात्र या सुटलेल्या झेलावर एक धाव घेतली गेली आणि षटक संपलेला म्हणजे मार्ग झालेला. 2 षटकाचा हा खेळ संपला. पॉवर प्ले संपलं गेलं पहिल्या 2 षटकांचा आणि गुरु यांनी सुद्धा चांगल्यापैकी गोलंदाजी आपण पाहिली त्यांची. पहिल्या षटकामध्ये राकेश यांनी 6 धावा दिल्या. या षटकामधून आपण पाहिलं 4च धावा खर्च केल्या त्या गुरु गोवारी. एक शानदार प्रदर्शन करणारा हा गोलंदाज आणि फिल्डिंग लावायची वेळ घालू नका कृपया. तर सुरेश पाटील तुम्ही लपू नका तिकडे मागे. आपण माईक घेऊन आपण सतत राहिलं पाहिजे. मैदानामधून आपल्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया येत राहिली पाहिजे. चला सुरेश पाटील, तुम्हाला कशी अनाउन्समेंट आम्ही केली होती तुम्ही कॉमेंट्रीसाठी यापुरतो. आता तुम्ही लांब गेलात आणि कमीत कमी तुम्ही एक काम केलं म्हणजे आपले जे प्रेक्षक वर्गाची संख्या वाढलेली आणि अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायची आहेत. तर मध्ये मध्ये जेव्हा एखादं षटक संपेल मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळेल त्या वेळामध्ये आपण आपल्या ज्या प्रेक्षकांची प्रतिक्रिया या स्पर्धेविषयीची त्यांचे बोल अनुभवाचे त्यांच्या मनोगत आपल्याला ऐकायचं आहे. तर बघा वाडा सायकर संघाचे जे खेळाडू आहेत त्यांच्या नावा पाठीमागे त्यांच्या टी शर्टवर मागे जे नाव लिहिलं गेलं आहे मुलगी जगवा मुलगी शिकवा. आणि खरोखरच हे स्लोगन खूप उपयोगी म्हणावं लागेल. कारण आज खऱ्या अर्थाने मी म्हणेन की मुलींना शिकवलं पाहिजे, त्यांना खूप चांगल्यापैकी संस्कार दिले पाहिजे, चांगलं त्यांना पुढे त्यांचं भविष्य घडवलं पाहिजे. हा संदेश दिला जातो जगाला आणि हा चांगला संदेश मला वाटतं वाडा सायकर संघाने दिला आपल्या या लीगमध्ये. तर खरोखरच हे ब्रीद वाक्य त्यांचं म्हणावं लागेल. आणि खरोखरच आपल्याला आपल्या प्रत्येक घरातल्या आपल्या प्रत्येक गावातल्या आपल्या प्रत्येक आपल्या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व ज्या मुली असतील जे स्त्रिया असतील जे त्यांच्यासाठी आपण नक्कीच नेहमी चांगलं केलं पाहिजे. दरम्यान त्या षटकामधून पुढचा तो चेंडू आणि सुरेख अशी सुरुवात इथे या षटकामधून होते ती केतन यांची. अप्रतिम असा गोलंदाज करणारा आणखी एक गोलंदाज मात्र या विषयात पंच सांगतात की थोडं चेंडू बाहेर पडतो असं पाहून त्यांनी मात्र वाईडचा इशारा दिला आणि वाईडने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावर ती 11 धावावर. तर बिनबाद 11 धावा आपण पाहतोय श्री बालाजी रॉयल संघाच्या. आणि पुढचा चौ स्लोवर हाताळला गेला. हलकीसी दात त्यांच्याकडे मागतायत परंतु दोनच खेळाडू फक्त अपील करतायत. एक गोलंदाज एक यष्टिरक्षक. अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता आणि पंच त्याकडे दुर्लक्ष करतायत. तर एक डॉट चेंडू संपतो षटकामध्ये. मात्र आपण पाहतोय या स्पर्धेत आपल्याला जे युवा खेळाडू लाभलेत खेळामध्ये खरोखरच प्रतिभा संपन्न हे युवा खेळाडू रायझिंग प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट चांगलं कार्य करत आहेत आपल्या प्रत्येक संघासाठी. ज्या ज्या संघात त्यांची वर्णी लागले त्या संघासाठी बहुमोल योगदान त्यांचं आलेला. आणि पुढचा चेंडू भटकंती घेणार थोडंसं काय होईना चेंडू थोडंसं लेग कडून आत वळत होता. या दरम्यान मात्र लेग बाय रूपाने एक धाव येते आणि एका अवांतर धावांमध्ये भर पडताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12. तर बिनबाद 12शी सुरुवात झाली या सलामीच्या जोडीची. आपण पाहतो हे दोन धुरंधर फलंदाज रुपेश आणि त्यांना साथ करतायत किशोर. तर पंकज मात्र थोडंसं फिल्डिंग बदलू पाहतायत. जो फलंदाज आता मैदानात स्ट्राईकवर आला त्यांच्यासाठी थोडंसं व्यूहरचना लावली जाते आहे. तर या व्यूहरचना बेदण्याचा प्रयत्न मला वाटतं फलंदाज करतात का पाहायचा. तर केतनचा षटकामधला पुढचा चेंडू आणि थोडासा लोअर फुल टच मिळाला त्याचा फायदा घेताना चेंडू पुल केला गेलाय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्रक्षामध्ये तिकडे जात होता विशाल चेंडूवर झेपावत परतोपर्यंत इथे विकेटचा पत्ता न होत आहे दुसऱ्यात धाव घेताना असताना. तर चांगलीशी फेकी मिळायला गेलं विशाल यांची सरळ थेट आली ती यशस्वीच्या हातामध्ये आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता फलंदाजांना बाद केले धावच्या रूपाने. तर हा पहिला फलंदाज तंबूमध्ये गेला फलतला. एकंदरीत या षटकातून 3 चेंडू झाले. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू वाईड होता दुसरा मात्र जो टाकला पहिला चेंडू तो डॉट झाला आणि त्यानंतर लेग बाईस आणि त्यानंतर आता नुकतीच विकेट झाली. असे 3 चेंडू संपले षटकामध्ये. तर चांगला मारा पाहतो केतन यांचा. भले पहिल्या चेंडूवर सुरुवात त्यांनी खराब चेंडूने केली असली तरी सुद्धा नक्कीच चांगल्यापैकी आपला
लेन सापडवली आणि चांगल्यापैकी मारा करतात. अचूक टप्पा आणि अचूक दिशा हे नियंत्रण टाकलं जातं या पहिल्या 3 चेंडूवर. तर षटकातून आता चौथा चेंडू यांचा या तिसऱ्या षटकामधला चौथा चेंडू. आणि या संघाकडे आपण पाहतोय खरोखर तालुक्यामधले 2 दिग्गज खेळाडू, जसं काल मी म्हटलं होतं जय वीरूची जोडी जी शोलेमध्ये गाजली, तशा प्रकारची ही क्रिकेट विश्वामधली आपल्या तालुक्यामधली जोडी गाजती आहे. ते मिथुनजी नाईक आणि त्यांना साथ लाभते ते अर्थातच राकेश पाटील, की जे 2 बुजुर्ग खेळाडू अनुभवी 2 असे खेळाडू आहेत या संघामध्ये. आणि तरुण रक्ताचे खेळाडू सुद्धा अशा एक कॉम्बिनेशन या संघाकडे. आणि खरोखरच एक चांगलं कार्य, चांगली कामगिरी ती या संघाची आतापर्यंत झालेली. तर षटकातला पुढचा चेंडू अगदी सांभाळून थोडंसं हवाने पुश करताना सुरुवात करतायत इथे आलेले नवीन स्वतः संघ नायक निखिल बागुल म्हणूया आपण. एक अतिशय चपळ खेळाडू म्हटलं जातं, कारण सतत तयार असतात खेळामध्ये, चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक असतात. अशा प्रकारचा हा एक चांगला खेळाडू म्हटलं जातो खरेली गावचा. आणि कमी वयामध्ये त्याने खूप प्रगती केली, खूप नाव कमावलं आपल्या तालुक्यामध्ये, तालुक्याबाहेर अनेक मोठ्या क्रिकेटमध्ये. आणि शॉट आपल्याचा चेंडू यावेळी मात्र उंचीचा फायदा घेताना चेंडू आपटवला जातो, थोडासा आपटून टाकला गेला होता. आणि या दरम्यान चेंडू मिस करत किंवा निर्धाव चेंडू संपतोय. तर धावसंख्येत बदल नाही, फलकात थांबलेली ती 14 धावा आणि 1 गडी बाद. तर केतन पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवरचा मारा केला. यावेळी चेंडू थोडासा कमरेच्या लेवलचा म्हणा गेला, चेंडू निघतो मागे आणि सरळ गेला इष्टीपणे मागे. इथे षटक संपलेला, 3 षटकाचा खेळ संपला गेला. आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर श्री बालाजी रॉयल संघाने बॅटिंग करताना जो विचार केला नाणेफेक जिंकताना, त्यात आतापर्यंत 3 षटकामध्ये जे यश आलं ते 1 गडी गमावताना फलकावर लागल्या त्या 14 धावा. तर नक्कीच ही सरासरी राखली गेली. धन्यवाद. जास्त वेळ न घालवा, लगेच सुरुवात करायची पुढच्या षटकाला, कारण आज खूप आपण वेळाप्रमाणे सामने खेळतोय आणि चांगल्यापैकी टायमिंग पद्धतीने सामने झालेले आहे. तर या स्पर्धेत आपण पाहतोय ना, आपल्याला एक मोठं खूप मदत दिली, सहकार्य दिला ते निलेजी पाटील गोवाडा उपसरपंच यांनी. या स्पर्धेसाठी MPL जे मनोहर प्रीमियर लीग पाहिलं असेल आपण, त्याचबरोबर कुणबी प्रीमियर लीग सुद्धा पाहिलं असेल आणि आता सुद्धा वाडा प्रीमियर लीग पाहतोय. या सर्व लीग साठी त्यांनी खूप योगदान मोठं दिलं. ते आपल्याला चेंडू उपलब्ध करून दिले आणि त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक धन्यवाद. तर चौथ्या षटकाला तर सुरुवात होण्यासाठी मात्र येत ते राकेश पाटील यांचा मारा सुरू होतोय. त्यांनी एंड बदलला, आता मगाशी पाडलेलं असं पण ते वाडा मनोर हायवे कडून मारा करत होते. आता मात्र हा एंड बदलताना समोरच्या एंड कडून मारा करतायत, कादिवली गाव एंड कडून मारा करतायत. आणि षटकामधला मात्र हा त्याचा प्रभावी मारायला सुरुवात होताना पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. तर आमचे सहकारी कमेंटेटर आम्हाला म्हणतायत त्यांच्या 14 धावा फलकावर लागल्यात, की जेव्हा डावखुरा फलक असतो त्यावेळेस त्यांना रोखणं हे काम करत असतात राकेश पाटील. तर बघूया आज या सामन्यात यशस्वी होतात का तुमचा हा पवित्रा. यावेळेस मात्र नक्कीच चेंडू फटकावला गेलाय, पूल केला गेलाय, तो स्क्वेअर लेग क्षेत्राच्या बाजूने तिकडे चेंडू निघतोय आणि चेंडू फोल्ड केला गेला. तोपर्यंत फलंदाज सहजतेने 2 धावा घेत आहेत ते निखिल बागोल. धावसंख्या पोहोचली 16/16. तर 2 दिग्गज खेळाडू आपण म्हणून या सामन्यामध्ये, एक युवा खेळाडू आहे एका बाजूला फलंदाज म्हणून, दुसऱ्या बाजूला एक अनुभवी असा एक खूप मोठा खेळाडू म्हटलं तर राकेश पाटील फ्रॉम वाघटे, की ज्या खेळाडूचा तुम्ही अगदी लहान वयापासून खेळ पाहतो. जेव्हा आम्ही सुद्धा लहान होतो आणि तेव्हापासून या खेळाडूचा खेळ पाहत आलोय. सुरुवातीला मी या खेळाडूला पाहिलं सुरेश पाटील. पुन्हा एकदा तुम्हाला सूचना असेल, लवकरात लवकर माईक घेऊन यायचं इकडे. कमिटीने बोलवलं आपल्याला, चला वाडा कमिटी आपला नक्कीच सुरुवातीला स्वागत करते आपल्याला. उपारानंतर आपण खूप वेळ घेतला, आराम केला आणि लगेचच कमिटीशी आपला संपर्क साधायचा आहे. तर धावसंख्या पोहोचले 17 तर पाहतो आपण एक गडी बाद होताना 17 धावा फलकावर लागल्यात. राकेश पाटील यांच्या विषयी मी म्हणत होतो की या खेळाडूला मी प्रथम पाहिलं तो वाडा शहरामध्ये ज्याला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेला, त्यावेळेस मिथून आणि राकेश यांना मी प्रथम पाहिलं. आणि त्यानंतर खरं अर्थाने एक खेळाडू खूप मोठे झाले, कारण आमच्या 80ला जेव्हा टुर्नामेंट होते तालुक्यामधल्या सर्वात मोठ्या स्पर्धा असायच्या, त्या स्पर्धेत सुद्धा राकेश पाटील सारखा खेळाडू खूप चांगला खेळ करायचा. आणि तोच खेळ आपण आता सुद्धा पाहतोय. दरम्यानला हा पुढच्या चेंडूवर अगदी स्लोवर टाकला, फलंदाजाने पत्र बघितलं चेंडू आणि शॉट एक सकाळच्या बाजूने फटकवला होता. दरम्यान मात्र थोडीशी वेगाने धावा घेतली गेली आणि मात्र 2 धावा पूर्ण करतात. सफल धावा मांडाव्या लागतील संघासाठी. या 2 फलंदाजी घेताना धावसंख्या दिली 19/19. तर एका बाजूला आपण पाहतोय रुपेश लोखंडे, दुसऱ्या बाजूला पाहतोय आणखी एक मोठं नाव ते निखिल बागुल यांचं.
की टेनिस विश्वामधले हे दोन खेळाडू आहेत, तालुक्यामधले नावाजलेले खेळाडू आहेत, एक वाडी शहरामधला, एक खरिवली गावचा. तर राकेश यांना तोंड देतात मात्र यावेळीचा फलंदाज. आणि रुपेश यांनी चेंडू मारला तर तो गोलंदाजीच्या थोडासा डोक्यावरून थोडासा प्रयत्न करू पाहिला, हवेत उडी मारून झेलण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू पाठीमागे पकडला जातोय. आणि तोपर्यंत एक धाव घेतली, धाव संघ जाऊन पोहोचले 20 वर. 20 प्लस ऑफ 1, एक बाद 20 धावा. किशोर बाद झाल्यानंतर रुपेश आणि निखिल ही जोडी जमती आता मैदानामध्ये. तर एक चांगली भागीदारी मैदानात सजली जाते आणि ही भागीदारी रोखायचा प्रयत्न होतो मात्र गोलंदाजांकडून, किंवा विकेटची तलाश आहे, विकेटचा वाट पाहतायत वाडा स्ट्रायकर संघ. आणि पुढचा चेंडू एक करारी फटका पाहायला मिळतोय, नक्कीच यावर डीपला चेंडू पकडतोय, परंतु बघायचं पंचाचा इशारा बादचा आणि फलंदाज बाद. बघा विशाल बागोल ही कामगिरी केलेली, चांगल्यापैकी चेंडू जजमेंट केलं आणि झेल पकडला, आपला बॅलन्स सांभाळला. धन्यवाद डीजे. तर नवीन आता फलंदाज मैदानामध्ये येतात शैलेश फ्रॉम चिखले. तर या खेळाडूंनी कालचा आपण जर सामना आठवला असेल तर नक्कीच या खेळाडूंनी खूप चांगला शानदार प्रदर्शन केलं होतं. बघूया आज संघासाठी कशी कामगिरी करतील. तर पुढच्या चेंडूला मात्र एक चांगला फटका लागतो, चेंडू डीपला क्षेत्ररक्षक ज्या चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतोय, हवेतून चेंडू मात्र मागे येतो, वन बाउंस चेंडू सीमा पार होतोय आणि चौकाराची इथे सूचना येते पंचांकडून. तोपर्यंत हा एक विवो चौकार मिळाला आणि षटकामध्ये समाप्ती झाली. 4 षटकाचा खेळ संपला, लगेच ड्रिंक्स मैदानात यायला पाहिजे, कृपया लवकरात लवकर ड्रिंक्स आवरायचं आहे. धाव संख्या जाऊन पोहोचली फलकावरती 24 धावा 24. तर 24 चेंडू आपल्या 24 धावा झाल्या. धन्यवाद डीजे, धन्यवाद. सुरेश पाटील आपण लगेच आपल्या प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जरा ऐकवायच्या कृपया, जे पुढच्या 4 षटकाचा खेळ बाकी आहे आणि त्यानंतर आपण लगेच कॉमेंट्रीला सुद्धा यायचंय. जर सध्या आपण कमिटीशी संपर्क साधा, कारण आपण सकाळपासून पाहतो प्रेक्षक गृहाच्या कडून आपण पाहतो प्रतिक्रिया चांगल्यापैकी येत होत्या. तर कृपया आपण आधी कमिटीला संपर्क साधायचा, कमिटीशी संपर्क साधायचा आहे. आपण पाहतो 4 षटकाचा खेळ संपला गेला, 24 धावा फलक लावल्या, 2 गडी बाद होताना त्या श्री बालाजी रॉयल संघाने. खरोखरच आज सूरजनी चांगल्यापैकी आपण पाहतोय या स्पर्धेतून चांगल्या प्रतिक्रिया घेत आहेत प्रेक्षक वर्गाच्या. तर एक चांगली कॉमेंट्री सुद्धा त्यांच्याकडून आपण ऐकतो आणि खरोखरच आम्हाला तर खूप त्याचं क्रिकेट कॉमेंट्री ऐकायला आवडते, कारण त्यांची जी शब्द शैली आहे, अफाट शैली आहे आणि कुठे आपण थांबलं पाहिजे, कुठे आपण आवाज चढवला पाहिजे, याकडे त्यांचं खूप चांगलं लक्ष असतं. तर ही त्यांची नैसर्गिक देणगी लाभलेली म्हणजे त्यांच्या आवाजाला. तर या दरम्यान आता सुरुवात होते नवीन षटकामधून, 5व्या षटकाला सुरुवात आणि तशी ते याची वेळ सुद्धा संपलेली. वाडा स्ट्रायकर संघाने जी आपण कामगिरी पाहतोय, बऱ्यापैकी कामगिरी त्याची सुद्धा होतीये. तर केतन चौधरी आता मात्र मोर्चा आपला सांभाळतात, धुरा सांभाळतात गोलंदाजी आणि त्यांना गुंड्या या नावाने खूप प्रसिद्ध आहेत त्यांच्या संघासाठी किंवा त्यांच्या एरियामध्ये त्यांना गुंड्या या नावाने चांगलं प्रसिद्ध नाव घेतलं घेत होतं. तर आता बघूया षटकामधून सुरुवात करताना आई शैलेश मात्र आता नक्कीच बघायचा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूचा अंदाज अजिबात घेतला नाही क्षेत्ररक्षकांनी, जे क्षेत्ररक्षक होते थोडे चेंडू आले परंतु चेंडू अपुरा ठरला त्यांच्यासाठी, चेंडूपर्यंत पोहोचले नव्हते आणि चेंडू लँड झाला तोपर्यंत फलंदाजांनी लगेचच 2 धावा घेतल्या आणि खात आपला वैयक्तिक उडे शैलेश अतिशय आक्रमक वृत्तीचे खेळाडू आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 26 वर. तर षटकातून पुढचा चेंडू यावेळी मात्र चेंडूचा
पाठलाग झाला म्हणता येईल. थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करता मात्र वाईड पडतो कारण बराचसा दिशाहीन चेंडू म्हणायला लागेल तो केतन यांचा आणि त्यामुळे हा लेग स्टंपच्या बुराचा बाहेर. तर धावसंख्या जाऊन पोहोचले ते 28 वर 1+1 अशा 2 धावा आल्या. तर या चेंडूवर जो अतिरिक्त चेंडू वाढला गेला तर केतन यांना पुन्हा एकदा टाकावा लागेल तो दुसरा चेंडू. सामोर असलेले यावेळी मात्र उजव्या त्याच्या फलंदाज रुपेश आणि मात्र चकावलं जातं कारण चेंडू ज्या पद्धतीने चेंडू स्विंग झाला खरोखरच वाखाणण्याजोगं कामगिरी म्हणावी लागेल. अतिशय चांगल्यापैकी हा चेंडू हाताळतात ते गोलंदाज. आपण पाहतो टेनिस विश्वामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक गोलंदाज आपण पाहिलेत, अनेक फलंदाज पाहिलेत आणि ही तालुका लेवलची स्पर्धा आहे त्यामुळे आपण फक्त तालुक्याच्या खेळाडूंचाच विचार करतो या स्पर्धेमधून. बाकीच्या बाहेरच्या खेळाडूंचा विचार करण्याची आवश्यकता नसेल. आमचे मागचे कालचे कमेंटरी आपण पाहिलं असेल निखिल मात्र बरंचसं बाहेरच्याच गोष्टी जे सांगतात. खरं म्हणजे आपण आमच्या आयोजकांनी जे आम्हाला सांगितलं पहिल्या दिवशी की तारीफ आपल्या फक्त या खेळणाऱ्या खेळाडूंची झाली पाहिजे आपल्या तालुक्यामधले जे खेळतात लीग मध्ये त्यांचीच. आणि हा पुढचा चेंडू आणि यावेळेस मात्र नक्कीच भरारी मारली होते आणि चेंडू मात्र फिरकावला गेला नक्कीच रुत्या. तर पंच आपल्या पाहतात कुठे चेंडू नेमका पडला कसा प्रकारे डिसिजन देत आहेत आणि षटकाराची खूण त्यांनी केली मात्र उत्तुंग षटकार म्हणायला गेला स्क्वेअर लेगवरून. धन्यवाद डीजे धन्यवाद. तर तिकडे बॉल सुद्धा पाठवायचे लगेचच बॉल येतो मैदानामधून आणि षटकार जो मानला गेला त्या मदतीने जाऊन पोहोचल्यात फलकावर. तर 34 धावा 34. श्री बालाजीच्या रॉयल संघ नक्कीच जो हवा सुटली त्याचा सुद्धा फायदा मिळाला फलंदाजांना कारण चेंडू थोडासा आणखी पुढे गेला. तर पुढचा चेंडू रुपेश मात्र आता बाहेरचा भरतायत मात्र नक्कीच सुरेख एक मोठा फटका आणि यावेळी त्या क्षेत्रामध्ये जाऊन पडतोय आदळतोय. तर लगातार 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके. तर रुपेश लोखंडे मात्र आपला जलवा दिखू लागलाय. आता खरोखरच एक चांगला फलंदाज म्हणून त्यांची जी आपण कौतुक करतो सुरुवातीला सांगतो आणि आता मात्र अगदी बहरात फलंदाजी येते. लगातार 2 चेंडूवर 2 हमले केलेत आणि 2 फायर करताना षटकार ठोकताना मात्र बघू हॅट्रिक करण्याची संधी येते त्यांना. लगातार 3 षटकार मारले तर कैलास तरे वेदांत शिरसाड यांच्याकडून खास पारितोषिक आपण पाहतोय 3 षटकारासाठी लगातारच्या 500 रुपयाचं. तर सुबोध वेखंडे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. तसंच लगातार 6 षटकार मारले तर 2100 रुपयाचं पारितोषिक कैलास तरे यांच्याकडून. आणि हा पुढचा चेंडू लगेचच दिशाहीन परिणाम आपल्याला दिसतो गोलंदाजावर थोडंसं प्रेशरमध्ये गोलंदाजी करताना कारण 2 षटकार मारले गेले थोडंसं त्याचा दडपण आला आणि दडपणाच्या ओघापायी हा चेंडू त्यांनी खराब टाकला थोडासा बाहेर पडला. तर धावसंख्या आपल्याला 41 वर अजून हॅट्रिक करण्याची संधी आहे. बघूया या फलंदाजाला आणि यावेळी स्लोवर टाकला पुन्हा एकदा चांगल्यापैकी मारा करताना. तर लेग बाईज रूपाने 1 धाव आणि 1 धाव घेताना धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 42 वर 42. 2 गडी बाद 42. सूरज पाटील आपण लगेच आपल्या प्रेक्षकांच्या संघाचे नावाने संघ मालक ज्यांनी या स्पर्धेला एक चांगल्या पद्धतीने पाठबळ दिलं. जेव्हा टीम ओनर असतात त्यावेळेस मात्र WPL सारखी महाराष्ट्रातली मोठी लीग पाहायला मिळत असते. त्या विद्यमाने श्री बालाजी चॅम्पियन संघ मालक श्री बालाजी ग्रुप वाडा स्ट्रायकर टीम ओनर मिथुनजी नाईक योगेजी पाटील वाडा लायन्स टीम ओनर कैलासजी तरे कुणालजी साळवी देवा थोराच अभिनव पॅन्थर संघ मालक मिलिंदजी देशमुख अमोल पाटील सर एव्ही वॉरियर आतिशजी पाटील सर आणि वैभवजी ठाकरे सर. त्याचबरोबर नेक्स्ट टीम इज को चॅलेंजर टीम ओनर महेंद्र चौबळ सर रवींद्र पांडे सर अंकुश ठाकरे सर स्वप्नील कतारे सर श्री बालाजी रॉयल किशोर वेखंडे सर. त्याचबरोबर टीम ओनर देवा प्रतिष्ठान संघ मालक निखिल पाटील सर सारंग चॅम्पियन टीम ओनर कल्पेशजी ठाकरे सर योगेशजी पाटील सर वैभवजी भोईर सर महेशजी ठाकरे सर समीरजी ठाकरे सर वीरेंद्र ठाकरे सर विशाल ठाकरे सर सारंग चॅम्पियन टीम ओनर. अँड नेक्स्ट टीम इज श्री गणेशजी 11 वाडा टीम ओनर नेम इज संतोषजी पाटील सर डॉक्टर हेमंतजी सावरा सर कल्पेशजी पष्टे सर वैभवजी ठाकरे सर डॉक्टर समीर किस्मतराव सर. तर खरोखरच संघ मालकांनी खूपच आपल्याला इथे मोलाचं सहकार्य केलं. त्याचबरोबर
या स्पर्धेला WPL 2017 मोलाचं सहकार्य सलग दुसरं वर्ष पंच म्हणून जे करतायत विरल नायर, एक उत्कृष्ट पंच टेनिस क्रिकेट महाराष्ट्र, तसेच आशुतोष बेवारे सर आणि कृष्णा कोळी सर, हे 3 पंच महत्वाची भूमिका या स्पर्धेला पार पाडतायत. त्याचबरोबर संतोषजी नाणेकर युट्यूब लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून तुम्हा सर्वांसमोर लाईव्ह प्रेक्षेपण या 198 देशामध्ये पाहायला मिळतं. महाराष्ट्राच्या घराघरात प्रत्येक हातात मोबाईल पाहायला मिळतं. तसेच विवो ब्रँड पार्टनर या WPL ला बघायला मिळतात. रिअल अकॅडमी विशाल सर, शशांक सर एक महत्वाची भूमिका ब्रँड पार्टनर, त्याचबरोबर आयोजनाला महत्व करतायत आणि चांगल्या पद्धतीने मेहनत घेत आहेत. तसेच डीजे मास्टर फेमस डीजे भूपेश पाटील गांधरे एक जबरदस्त आयोजनाला सहकार्य करतायत. आणि समालोचक जर पाहिलं तर मी स्वतः सुरेश पाटील, माझ्यासोबत ठाकरे सर, त्याचबरोबर निखिल वाकळे सर आणि स्कोरर अमोल तिवारी, एक फेमस गुणलेखक मानला जातोय अमोल तिवारी. तसेच ग्राउंड व्यवस्थापन ज्यांनी महत्वाचं सहकार्य केलं. या वाडा तालुक्याची मानाची लीग ज्या ठिकाणी आपण पाहताय ती ग्राउंड व्यवस्था सन्माननीय आतिशजी पाटील साहेब आणि चंद्रकांतजी धांगडा साहेब यांच्या विद्यमानाने एक मोलाचं सहकार्य ग्राउंड व्यवस्था आणि ग्रुप. त्याच पद्धतीने अनेक माध्यमातून पाहता आपण कमिटी मेंबर एक मोलाचे 7 मत या स्पर्धेला देत आहेत आणि चांगल्यामध्ये भव्य दिव्य आयोजन आपण पाहतायत. आणि तेवढीच महत्वाची म्हणजे हजारो प्रेक्षक या स्पर्धेला भेट देत आहेत आणि करोडो प्रेक्षक मात्र 198 देशांबरोबर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. कारण या ठिकाणी होतोय एक रफ अँड टफ क्रिकेट, या ठिकाणी होतोय टीट फॉर टॅटची लढाई. प्रत्येक चेंडूवर सामना बदलत जातो. कारण आतापर्यंत सामने आपण पाहिलेत, एका षटकात 17 धावा निघालेल्या आहेत, एका षटकात 2 धावा रोखलेल्या आहेत, एका षटकामध्ये 25 धावा खेचलेल्या आहेत आणि शेवटच्या चेंडूवर षटका टोकून सामने जिंकलेले आहेत. ही खासियत या WPL लीगची मानली जाते आणि ही खासियत आहे म्हणून या महाराष्ट्रात नंबर 1 ची लीग WPL लीग 2017 ही मात्र नजरेभरे बनणारी मानली जाते. पण जाऊया आपण प्रेक्षक वर्गाकडे त्यांची मदत आणण्यासाठी. मी सूरज पाडी पुण्याच्या सर्वांचा हार्दिक स्वागत. वेलकम WPL. तर या दरम्यान धावसक ती मात्र 45-45 आणि सचिन बाबा यांचे षटक आपण पाहतोय या मैदानात. तर चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मला 2 धावा काय 1 धावा काय रोक्षण नाही, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या वाजते ते एका 46. पुणे सुरेख चेंडू हवेत आहे बराच वेगळा नोफिल्ड जुने ट्रॅव्हल झाला चेंडू 1 पाव चेंडू सिमरेसेकडे. राकेश पाटील यांच्या हातून चेंडू निसरून झाला, चेंडू गेला सिमरेच्या पार चौकार 4 धावा. धावसंख्या 4 वर सचिन बाबा यांचा पुढचा चेंडू यांच्या शॉर्ट फिचा थोडासा मारा आणि चेंडू सरळ विसावा घेतलाय तो सिमरेच्या बाहेर चौकार 4 धावा. डीजे मास्टर तसेच प्रेक्षक वर्गाकडे मी येतोय. लकी ड्रॉ लॉटरी 1 लाख रुपयाची 2 व्हीलर बाईक ॲव्हेंजर बाईक या ठिकाणी फक्त 500 रुपयामध्ये एक नामी संधी. प्रेक्षकांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे कारण सिरीजला सूरज नक्कीच प्रेक्षक वर्गाकडे मी आलो. नक्कीच कसं वाटतं या सामना बघताना. हे विवोचं आयोजन आहे आणि एक चांगल्या पद्धतीने शेड या ठिकाणी उभारलेत. तर मजा आली का आतापर्यंत तुम्हाला बघताना? हो खूप मजा आली बघायला. नक्कीच कुठल्या टीमला किंवा एखादा आपला आवडता प्लेअर असे वार तालुक्यात कुठल्या खेळाडूला आपण सपोर्ट देण्यासाठी आलेलात की बस ये मेरा प्लेयर है उसके इसके लिए मैं आया हूं? सरांच चॅम्पियन स्वप्नील मोकाशी. या सारांग चॅम्पियन स्वप्नील मोकाची टीट फॉर टॅटची लढाई आहे. नक्की स्वप्नीलला तुम्ही काय शुभेच्छा द्याल किंवा काय तुमचं मनातील वाक्य सांगाल का तुम्ही एवढ्या दूरवरून आलात? त्यांनी 50 मारावी. ओके स्वप्नीलने 50 मारावी अशा मात्र नक्कीच पाठीराखी करतायत. दुसऱ्या प्रेक्षकाकडे मी जातोय. नक्कीच या स्पर्धेला भेट देतात प्रेक्षक वर्ग, आनंद घेत आहेत आणि खरोखर प्रेक्षकांकडे पोहोचणं गरजेचं कारण सर्वात महत्वाचे प्रेक्षक. तर काय वाटतं दादा आपण कुठून आलात? नक्कीच प्रेक्षक सामन्याकडे मात्र कुतूहलतेने पाहतायत. इकडे सुद्धा यंग क्राऊड आहे, एक आनंद घेत आहेत आणि 500 रुपयामध्ये लकी ड्रॉ. काही तिकीट बाकी राहिले प्रेक्षकांनी घ्यायचा आनंद घ्यायचा आहे. 500 रुपये 1 लाख रुपयाची बाईक मिळणार आहे. ओके पुढच्या विवो स्टँड कडे आपण जातोय. तर धावसंख्या संपली 59 वर 59. एकंदरीत 3 गडी बाद झाले. आता सध्या आपण पाहतोय 7व्या षटकातला हा खेळ आणि गुरु यांची जे पण गोलंदाजी पाहतोय रुपेश यांना. तर यावेळेस मात्र एक आभारी फटका मारला तर गगनभेदी षटकार मारला जातोय. विवो षटकार मारला गेलाय.
आणि अप्रतिम प्रतिकार होतोय सामन्यामधून. धन्यवाद डीजे, धन्यवाद. तर बघा आपण आणखी आपल्याला एक अर्धशतक पाहायला संधी मिळणार आहे, कारण रुपेश लोखंडे आता पाहतात आमचे स्कोर म्हणतात की 24 चेंडूमध्ये 46 धावा ठोकल्या गेल्यात या खेळाडूने. आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता. बघूया या स्पर्धेतलं 8वं अर्धशतक फलकवण्यासाठी आतापर्यंत 7 अर्धशतकं लावली, 7 सांघिक शतकं लागली गेली आणि एक महत्वपूर्ण शतकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेल्या अर्धशतकाच्या हा आणखी एक फलंदाज वाडे शहरामधला अतिशय मास्टर फलंदाज म्हटला होता ती या रुपेश लोखंडे यांना आणि गुरु यांच्या सध्यासाठी खेळतात त्याच्यावर तोंड देताना षटकामधला पुढचा चेंडू आणि शॉट आपल्यांचा चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये मारला गेला. फाईनच्या बाजूने चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न आणि चेंडू तिसरी मारला होता मात्र आपलं अर्धशतक लावलं गेलं आणि या 50 झाल्यात त्यांच्या 50 धावा. प्रेक्षक वर्गाने त्याचं अभिवादन केलं पाहिजे, टाळ्या वाजून त्याचं स्वागत केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. अतिशय झुंजार खेळाचं प्रदर्शन घडवला आणि आपल्या बालाजी रॉयल संघासाठी जबरदस्त झुंजार खेळी करताना अर्धशतक ठोकला गेला. नक्कीच 50 या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. जबरदस्त श्री बालाजी रॉयल संघाचा फलंदाज एक जबरदस्त रुपेश लोखंडे फॉर्म मध्ये येतोय. प्रेक्षक वर्गाला नामी संधी आहे. 500 रुपयाचं तिकीट घ्या आणि लॉटरी मध्ये सहभागी व्हा. 1 लाख रुपयाची अवेंजर बाईक फक्त आपल्यासाठी. या प्रेक्षकांची मतं आपण जाणूया, कारण या स्पर्धेला भेट देतात ते प्रेक्षक. यंग क्राऊड कडे मी जातोय. नक्कीच कसं वाटतंय सामना बघताना? मजा येते का? हो मजा येते. आणि वाडा क्रिकेट असोसिएशननं 3रं वर्ष भव्य आयोजन, तर काय म्हणशील? मस्त छान वाटते का? मेहनत आहे का? हो मेहनत आहे. आणि कुठला खेळाडू तुला आवडतो वाडा तालुक्यामध्ये या WPL लीग मध्ये पाहताना? विकी काले. विकी काले, हो अब वो पहले नंबर पे है सीरीज के लिए. काफी अच्छे बल्लेबाज है और अब तक मेरे को लगता है 250 लगा चुके. बेहतरीन बल्लेबाज आहे. तर नक्कीच या फलंदाजाबद्दल तुला खूप आकर्षण, जो 1 नंबर आतापर्यंत बघायला मिळतोय. तर विकी कालेला काय संदेश देशील की या पुढील सामन्यामध्ये खेळण्यासाठी? मॅन ऑफ द सिरीज त्याने मिळवलं पाहिजे. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मिळवली पाहिजे. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज मिळवली, धावा करायला हवेत आणि जेव्हा तो खेळेल तेव्हा टीम सुद्धा जिंकेल. क्या बात आहे. प्रेक्षकांची मनं आपण जाणतोय आणि इतर यंग आपण जातोय. तर सूरज तुम्हाला थोडं मॅचचा आनंद घेत आहेत. सूरज थोडं थांबा तुम्ही, आम्ही थोडा सामन्यातला स्कोर सांगतो. आणि नुकत्याच आपण 69 धावा फलकावला, 50 धावावर बाद झाले नुकतेच. 26 चेंडू खेळताना ते 50 धावा करून बाद झाले रुपेश आणि या स्पर्धेमधलं हे 8वं अर्धशतक लागलं गेलं. तर आता पुढचं तुम्ही ओव्हर करू शकता सूरज पाटील. 7व्या षटकात आपण खेळ पाहतो गुरु यांचा आणि विश्वनाथ आले होते नवीन फलंदाज जे सुरुवात करत होते आणि मात्र फेक ही चुकीची झाली म्हणावी लागेल. पंकज मात्र चांगलीपैकी जे हिट केली गेली, थोडंसं आम्ही क्रॉस होतो. एलबीचा अपील आला होता तिकडे किंवा जे बाद दिले गेलं पंचांनी, मात्र या ओघामध्ये एक विकेट गेलेली. उमेश लोखंडेकडून रुपेश लोखंडेला 500 रुपयाचा पारितोषिक किती मारल्याबद्दल. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. तर बघा इथे नुकतीच जी 50 लागली, 50 धावा फलक लागला गेला आणि त्यासाठी इथे आपले वाडा शहराचे सरपंच उमेश जी लोखंडे यांचे बंधू रुपेश लोखंडे यांना खास त्यांनी 500 रुपयाचं बक्षीस इथे जाहीर केलं आणि या खेळाडूला नंतर या सामन्यानंतर ते दिले जाईल. माझ्याकडे सध्या माझ्याकडे देऊन ठेवा, नंतर आम्ही तिकडे पाठवू. तर या दरम्यान खरोखरच पुन्हा एकदा क्राऊड मध्ये येतोय. या वाडा तालुक्यातील वाडा शहराचे ग्रुप एक जबरदस्त मानला जातो क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्या पद्धतीने मात्र या वाडा शहराच्या ग्रामपंचायतचे सरपंच साहेब यांच्याबरोबर उमेश लोखंडे माझ्यासोबत जोडले आहेत या विवो स्टँड मध्ये. युट्यूब विवो स्टँड कडे यायचं. नक्कीच उमेश लोखंडे सारी स्पर्धा या आयोजन यावर्षी भव्य बघायला मिळतं का? एक जबरदस्त आयोजन यावर्षी केलेलं या WPLने सर्व WCAच्या कमिटीने अत्यंत 3ऱ्या वर्षी खूप मेहनत घेतलेली आहे. मी सर्व WCAच्या कमिटी मेंबर यांना शुभेच्छा देतो आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. तसं तुम्ही न विचारता मी माझा आवडता खेळाडू सांगतो. माझा आवडता खेळाडू राकेश पाटील. अगदी खेळाडूंना लाजवेल अशी, तरुण खेळाडूंना लाजवेल अशी खेळी वृत्ती ते करतात. एक 44व्या वर्षी ते खेळतात, म्हणजे आम्ही बाहेर बसलो आणि ते ग्राउंडमध्ये खेळतात. ते अत्यंत महत्त्वाचे खेळाडूंना, तरुण खेळाडूंना एक आदर्श आहे आणि या त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो राकेश दादांना. धन्यवाद.
नक्कीच वाढत आहे राकेश पाटीलला मात्र प्रोत्साहन बघायला मिळतंय. नक्कीच रुपेश लोखंडे आणि 50 मध्ये यांचे बंधू आणि सरपंच वाडा ग्रामपंचायतीची आपण बात केली. चांगल्या पद्धतीने आयोजन बघायला मिळतंय आणि खरं तर यावर्षी विवो ब्रँड रिअल अकॅडमी एक चांगल्या पद्धतीने ब्रँड पार्टनर झाले आणि वेगळीच एक भव्य WPL अजून प्रगतीपथावर अजून भव्य वाटायली. तर त्याबद्दल विवो बद्दल काय म्हणाल आपण खास करून? अतिशय सुंदर आयोजन केलं त्यांनी आणि आपल्या या पार्टनर झालेत, WPL ला पार्टनर झालेत. त्यामुळे पुढच्या वर्षीपासून येणाऱ्या सर्व WPL आपल्या लीग अतिशय सुंदर, याच्यापेक्षा अतिशय सुंदर मॅच होतील याची अपेक्षा मी करतो. ओके, धन्यवाद. आपण प्रेक्षकांकडे गेला तो सरपंच या वाडा ग्रामपंचायतचे उमेदजी लोखंडे आपले मत व्यक्त केलं. नक्कीच यावेळेस आपण जाऊया खेळाडूंकडे जाऊया. या पूर्ण WPL मध्ये खेळले सौरभ अडकमळ यांच्याकडे जातोय. सौरभ अडकमळ खेळताना एक भव्य आयोजन बघायला मिळतंय आणि प्रेक्षकांची युट्यूबवर जेवढी साथ त्याचबरोबर मैदानात येतात प्रेक्षक. तर काय म्हणशील, कसं वाटलं या एवढ्या दिवसांमध्ये खेळताना? कारण खेळ असतो, जे काय ठरवतो वेळ ठरतो, नशिबावर सगळं अवलंबून असतं. करतो तुम्ही पन्हाल लावलात आणि खरोखरच टीमनी साथ दिली आणि हॅट्स ऑफ. कारण नक्कीच या स्पर्धेला प्रेक्षक साथ देत आहेत आणि वेगळी WPL मागच्या वर्षामध्ये बघितलं, यावर्षी भव्य वाटतं का अजून काही ते वेगळं वाटतंय म्हणजे आकर्षणाचा प्रकार म्हणजे हा विवोने जे स्पॉन्सरशिप आपल्याला केली आहे WPL ला, हा एक नजर खेचणारा प्रकार अतिशय सुंदर. आणि आपल्याला मी अशी आशा करतो की पुढच्या आपल्या WPL ला याच्यापेक्षा मोठे स्पॉन्सर आपल्याला मिळावेत आणि सुंदर आयोजन. पण जरा दुःख वाटते कारण की संघ क्वालिफाय झाला नाही, परंतु माझ्या बेस्ट फ्युचर राहतील त्या कोच चॅलेंज आणि श्री बालाजी चॅम्पियन संघाला. आणि त्यांनी जे विकेट घेतले राकेश यांनी सुरेख झेल घेतला होता आणि त्या दरम्यान आणखी एक इथे पाठीमागून स्टंपचा प्रयत्न केला गेला. जय ठाकरे दुसऱ्या बाजूला विलास असे दोन फलंदाज मैदानामध्ये असतील. पुढच्या 3 चेंडू खेळ बाकी राहते या षटकामधून. तर सचिन हॅट्रिक वर येतो या स्पर्धेमध्ये 2 हॅट्रिक तर अगोदर लागल्या गेल्यात आणि आता मात्र एक पुढची हॅट्रिक होते का बघायची सामन्यामध्ये. तर एक चांगली संधी, नामी संधी मिळाली सचिन बाबा यांना, जे कंचाडगावचा अतिशय एक नावाजलेला हा गोलंदाज, जे राकेश पाटील आणि बिथुनजी यांच्या तालमीत वाढलेला खेळाडू आहे. आणि जसं मग आपण लोखंडे सरांनी सांगितलं की राकेश पाटील खरोखरच एक खूप मोठा आयकॉन्स खेळाडू आहे या स्पर्धेचा. आणि स्लोवरचा मारा करताना यावर चेंडू बार मात्र फेक झाली होती. तर एक धाव घेता येता इथे सुरुवातीलाच आणि धाव संख्या जाऊन पोहोचला 80 वर 80 पर लॉस ऑफ 7 विकेट. 7 गडी बाद 80 धावा. तर अंतिम षटकात अजूनही 2 चेंडू खेळ बाकी आहे आणि हे 2 फलंदाज आपण पाहतोय आता डावखोरे फलंदाज स्ट्राईकवर असतील ते विजय ठाकरे, जे स्वतः आपण पाहतोय नोकरी निमित्त एक चांगले शिक्षक आहेत आणि एक चांगले खेळाडू सुद्धा आपण पाहतो. अनेक वेळा दिवसा संघासाठी खेळणारा खेळाडू. तर एक पुढच्या चेंडू खेळण्याची त्यांना संधी आली होती. बाबांचा एक स्लोअर चेंडू आणि फलंदाज, तर पंचांनी मात्र बादची घोषणा केलेली. इथे 8वा फलंदाज बाद होते. विजय बाद झालेत आणि पंकज मात्र इष्टी पडून एक चांगलं काम आपण पाहतोय. बॅटिंग करण्यासाठी अंतिम चेंडू असेल तो श्री बालाजी रॉयल संघाला, ज्यांनी सुरुवातीला नाणेफेक जिंकताना बॅटिंगचा विचार केला होता. आणि आता हितेश येत आहेत मैदानामध्ये, जो सुद्धा एक मोठा खेळाडू म्हटला तो क्रिकेट मधला. तर बघूया अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतोय. बॅटिंग साठी हे नवीन फलंदाज आणि मात्र षटकात सामना करतील आणि फुलटॉसचा फायदा मात्र घेता आला तरी देखील आपण एक छोट्या पावली धाव पूर्ण करतात. पंकजच्या चेंडूवर धाव रोखण्याचा प्रयत्न करत आहे. तर अशा प्रकारे 8 षटकांचा खेळ संपला गेला. बॅटिंग संपली गेली आणि 81 धावा ठोकल्या गेल्या. या 8 षटकांमधून चांगली सरासरी राखली गेली. साधारणतः 10.25 च्या गतीने धावा काढल्या गेल्या या 8 षटकांमध्ये आणि एका चांगल्यापैकी 82 धावांचं टार्गेट ठेवलं जातं. तर सूरज पाटील ओव्हर टू सूरज पाटील 82 धाव करायचे होता. 48 चेंडूवर ते वाडा स्ट्रायकर संघाला. सूरज पाटील जरा वेळ या वेळामध्ये आपण पुढचा एखाद्या प्रेक्षक वर्गाला प्रश्न विचारू शकता. नक्कीच प्रेक्षक वर्गाला मिळतोय 500 रुपयामध्ये लकी ड्रॉ लॉटरी आहे. सगळे प्रेक्षक मात्र तिकीट घेण्याची उत्सुक आहेत. नक्कीच गणेशजी एक प्रेक्षक म्हणून
आपल्याला कसं वाटते आयोजन आणि चाललेले सामने? खूपच सुंदर आहेत आणि त्यातच विवोनी जे स्पॉन्सरशिप केलेलं आहे त्यामुळे एक नजाकत आले मैदानाला आणि त्यांनी दरवर्षी इथं स्पॉन्सरशिप करावी अशी आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडनं. नक्कीच भव्य आयोजन आपण पाहताय. सातत्याने उद्या मेगा फायनल आहे आणि खास करून खेळाडू खेळत आहेत ना, सिरीजसाठी कॉम्पिटिशन चालू आहे. नक्कीच चांगले खेळाडू खेळत आहेत. तुमची टीम सोडली, तुमचे प्लेयर तुम्ही तर त्यांना प्रोत्साहन देताच आहात, त्यांच्या पाठी तुम्ही हात ठेवून उभेच आहात. परंतु इतर संघातील एक चांगला खेळाडू जो तुम्हाला आवडतो अशा कुठल्या खेळाडूला तुम्ही प्रोत्साहित करू शकता सिरीजसाठी खास करून? मी निखिल बागुलसाठी इच्छुक असेन, परंतु आता ते कदाचित इन नसतील, पण दुसरा खेळाडू म्हणून महेश भोईरसाठी मी इच्छुक असेन. ओके, वेल क्या बात आहे. महेश भोईरसाठी इच्छुक आहेत. बघूया श्रीबालाजी नुकताच सामना होणार आहे. सारंग चॅम्पियन वर्सेस आपण पाहणार आहोत क्रिकेटचा मास संग्राम. तर नक्कीच प्रेक्षक मात्र आनंद आहे सामन्यामध्ये. तर आपण जाऊया धानिवचे प्रेक्षक आपल्याकडे आलेले आहेत, ज्या ठिकाणी एक भव्य आयोजन असतं आणि नक्कीच छान वाटतं का इथे? हो. नक्कीच धानिवला आपण प्रेक्षक म्हणून काम केलं तर ही वाड्याची मामाच्या गावाकडची स्पर्धा आहे, तर कसं वाटतंय? छान वाटते. ओके, वेल डन. आणि रुपेश पाटील सीबालाई चॅम्पियनचे भाचे मात्र नक्कीच सामन्याचा आनंद घेत आहेत. बघूया, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. तोपर्यंत डीजे चॅम्पियन गाणी व्हायला हवं. चॅम्पियन गाणी क्रिकेटचं व्हावं डीजे. एक नंबर. एक नंबर वाटतंय. प्रेक्षक मात्र खुश होत आहेत भव्य आयोजन पाहताना. आपण बघूया पुढच्या व्ह्यू स्टँडकडे. हो टू ठाकरे सर. आणि तोपर्यंत मला वाटतं इथे निखिल बागळे आले, तर त्यांच्याकडे आता मी माईक सुपूर्द करतोय या सामन्याचं पुढच्या वर्णन करण्यासाठी. तर पहिल्या चेंडूवर पंकज कडनं प्रहार केला जातोय. पहिल्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळतो आणि चेंडू सीमा पार झालाय. 4 धावांनी धावफलक ओपन केलाय डीजे मास्टर. तर धन्यवाद. एकंदरीत 82 धावांचं लक्ष वाडा स्ट्रायकर संघाला काबीज करायचं आहे आणि पंकज पागदरे आणि राकेश पाटील हे 2 फलंदाज जे खेळपट्टीवर आहेत. वन्स अगेन
फलंदाजी मार्कवर पंकज सज्ज होतोय. इनसाइड एज चेंडूला टॅप केला गेला, खेळपट्टीवरच चेंडू विसावला आणि यष्टीरक्षक मात्र चांगली भूमिका निभावतोय. निखिल बागुल ही अस्तित्वाची झुंज असेल निखिलसाठी, कारण श्री बालाजी रॉयल संघ एक चांगली नक्कीच निखिल अभ्यास आता आपण ॲव्हेंजर बाईक लकी ड्रॉ, एक लकी ड्रॉ बाईक नशीब आजमावायचं प्रेक्षकांना नामी संधी. निखिल वन्स अगेन निखिल बागुल तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं सेल्फ टॅप केला, चेंडूला सिलिमिडॉनला खेळलं जात आहे. सिलिमिडॉन आणि शॉर्ट मिड विकेटच्या मध्यावर 38 सर्कलमध्येच 1 धाव आली आणि 5 धावा ज्या धावफलकावर लागल्यात. वैयक्तिक आतापर्यंत जर पाहायला गेलो 3 चेंडू पंकज पागधरेच्या फळीतनं खेळले गेलेत आणि त्यावर 5 धावा पंकज वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. सगळ्यां चौथा चेंडू हाताळेल गोलंदाज निखिल बागुल जो तयार होईल. आणि एकंदरीत व्यूहरचना क्रमांक 2 ज्याला पॅटर्न नंबर 2 बोललं जातं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, तो पॅटर्न नंबर 2 वायडिश मिड विकेट आणि वायडिश लॉंग ऑनला जे 2 क्षेत्ररक्षक प्लस 30 यार्ड मधले सगळे क्षेत्ररक्षक, अशा एकंदरीत व्यूहरचना पाहायला मिळते. 6 धावा ज्या नक्कीच यावेळेस आपण प्रेक्षक वर्गाकडे जातोय. त्याचबरोबर काय वाटतं तुम्हाला, आपण हे आयोजन पाहताय तर 3रं वर्ष आणि खरोखर आकर्षण, एक डबल आकर्षण निर्माण झालं विवो ब्रँड रिअल अकॅडमी मुलं आणि प्रेक्षक वर्ग साथ देत आहेत. नक्कीच सूरजजी, की मला असं वाटतं या आयोजनानुसार भव्य आयोजन केलेलं आहे. या कमिटीचे मी पूर्णपणे आभार मानतो की सुंदर रीतीने हा आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी या WCA कमिटीचे आभार मानतो. राकेश पाटील, मिथुनजी नाईक, महेशजी भोईर, निखिलजी भोईर, जयजी पाटील या सर्वांचे, सहयोगजी केणी या सर्वांचे मी आभार मानतो. सुंदर असे नियोजन केलेले आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रेक्षक वर्गांचे मी हार्दिक स्वागत करतो की पूर्णपणे त्यांनी मेजॉरिटी दाखवलेली आहे या कार्यक्रमामध्ये. मला खूप आनंद वाटतो की या 3ऱ्या वर्षामध्ये काहीतरी परिवर्तन या वाडा क्रिकेट असोसिएशनमध्ये पूर्णपणे परिवर्तन असते. आज यूट्यूब लाईव्ह म्हणजे आज सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये आपली यूट्यूब लाईव्ह चालू आहे, हेच मला बोलायचं आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग पाहता नक्कीच सिरीजचं आकर्षण आहे. 2 व्हीलर बाईक आहे हिरो होंडा डिलक्स. तर काय म्हणाल आपण, नक्कीच कोण दावेदार असणार आणि आपलं प्रोत्साहन आपला एक आवडता खेळाडू असेल तर त्याला मिळावी असं आपल्याला वाटेल, कारण प्रत्येक प्रेक्षकाची आवड आहे. आणि नक्की तुमच्याकडे येतोय, कुठल्या खेळाडूला आपण प्रोत्साहन द्याल? सर्वप्रथम मी तर सांगतो 3 प्लेयर रँकिंगमध्ये आहेत, विक्की काळे म्हणून आणि महेश भोईर आणि विशाल वलटे. तर मला तरी वाटते की आता या तिघांच्या कॉम्पिटिशनमध्ये मला वाटतं महेश भोईर हा पूर्णपणे अग्रेसर ठरेल. या क्रिकेट मॅचमध्ये अनुभव आहे की टॅलेंटेड प्लेयर मी वाडा तालुक्यातला मानतो आणि माझा मोठा भाऊ म्हणून मानतो मी महेश भोईर. ओके, नक्कीच प्रेक्षकांची मनोगत आपण ऐकली जाऊया. पुढच्या प्रेक्षकांकडे भव्य आयोजन पाहायला मिळतं. उद्या मेगा फायनल आणि नक्कीच महिलांची एक शो मॅच असणार आहे आणि ते आकर्षण असणार आहे. नक्कीच चांगलं योगदान सर्वप्रथम वाडा तालुक्यामध्ये आणि नक्कीच महिला वर्गाला सुद्धा, कारण अनेक फॅमिली त्या ठिकाणी येतात, अनेक चांगलं आयोजन बघायला मिळतं आणि शो मॅचचं आयोजन. काय म्हणा आपल्याला काय वाटतं? सर्वात पहिला म्हणजे जी महिला प्रेक्षणीय जो सामना आहे तो या वाडा तालुक्याचा सर्वात खास असेल, जो पहिल्यांदा होतो वाडा तालुक्यात. दुसरी गोष्ट म्हणजे जी WPL जी स्पर्धा होती ही तालुक्यात फर्स्ट रँकिंगची स्पर्धा आहे. त्याच्या मागे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमिटी मेंबर, जे कमिटी मेंबर आहे त्या कमिटी मेंबरने अहोरात्र जी मेहनत घेतली त्या कमिटी मेंबरला माझं खूप खूप धन्यवाद आणि त्या सगळ्या खेळाडूंना माझ्याकडून शुभेच्छा. तर धन्यवाद. नक्कीच सबका हो बोला तो अपना भला होता है, यही है जिंदगी का उसूल. बघूया जाऊया निखिल आपल्याकडे. ओव्हर टू निखिल. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 13 या धावसंख्येवर आणि पंकजसाठी फार मोठी संधी येते, कारण पंकज पागधरे यानं जर अर्धशतक झळकावलं तर पराग चौधरी यांच्याकडनं 1100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. सगळ्यांना सज्ज होतोय गोलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटनं सेल्फ टॅप केलाय, चेंडूला गल्लीच्या क्षेत्रात खेळलं जात आहे. मोहन अप्रतिम क्षेत्ररक्षण जे पाहायला मिळत आहे. 1 धाव मिळते आणि एकेरी धावेनं 14 धावा ज्या धाव फलकावर लागल्यात. जर आपण पाहायला गेलो बरीचशी पारितोषिकं इथं लागल्यात, कारण वेदांत एंटरप्राइजेसचे सर्व कैलासजी तरे ते 14 हा तर 16 धावा 16, कारण जे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया चालू होत्या त्यामुळे अशा सॉफ्ट डिसमिसल घडणं अपेक्षित आहे. वन्स अगेन जाऊयात पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार राहतोय.
शॉर्ट ऑफ लेंथ जबरदस्त अप्रतिम वीरेंद्र सेवागची आठवण करून दिली पुन्हा एकदा पंकजनं, विशाल बागुलनं, आणि चेंडू गेलाय सीमारेखा पार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंट यांच्या मधनं चेंडूला भेदलं गेलं. 4 धावा मिळाल्यात आणि 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलं ते 20 या धावसंख्येवर. 20 रन्स ऑन बोर्ड, 20 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात. आणि जर पाहायला गेलो आपण तर सन्माननीय प्रमोदजी भोईर यांचं इथं आगमन झालंय. मी नम्र विनंती करेन की आपण या क्रीडा मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सन्माननीय प्रमोदजी भोईर, आणि मी नम्र विनंती करेन निखिल भोईर याला नम्र विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते प्रमोदजी भोईर आपल्या मंचावर आलेत, त्यांचं यथोचित सत्कार समारंभ पार पाडायचा आहे. तर धावफलकावर जर पाहायला गेलो षटकातले 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत आणि धावफलकावर 21 धावा आता मात्र लागल्यात. वन्स अगेन गोलंदाज तयार राहतोय. शॉर्ट ऑफ लेंथ अजिबात थारा नाहीये. टेनिस क्रिकेट मधला ज्याला सगळ्यात लूज चेंडू बोलला जातोय. पंकज पागदरे इज ऑन फायर. 4 धावा मिळतील लॉंग लेगच्या झोन मध्ये आणि या 4 धावांनी धावफलक जाऊन पोहोचेल ते 25 या धावसंख्येवर. ओव्हर टू डीजे मास्टर. 25 धावा मिळतील. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. तो विशाल बागुलकडनं. ज्या वेळी ग्रामीण टेनिस क्रिकेट मधल्या ज्या जोड्या त्यातली ही एक जोडी आता मात्र आमने सामने भेट देते. आणि जर विजयासाठी अजूनही 56 धावांची गरज असेल, विशाल बागुल वैयक्तिक 6 धावसंख्येवर खेळतोय. पंकज पागदरेला एक नामी संधी आहे कारण पारितोषिक लागलंय. जबरदस्त टॅप चेंडूला खेळलं जात आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर झोनला. 1 धाव मिळते. पंकज पागदरे मात्र 19 धावसंख्येवर जातोय. एकंदरीत 8 चेंडूंचा खेळ पंकजकडनं झाला आणि 19 धावांवर पंकज आपली खेळी सजवतोय. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल सज्ज. आता मात्र कलाईनं खेळलं गेलं. आता मात्र एक टेक्निकनं फटक्याला खेळलं गेलं. लोअर फुलटॉस डिलिव्हरी आणि थोडीशी चूक झाली आणि सहज गतीनं 2 धावा सहज गतीनं टिपून काढल्या गेल्या. धावफलकावर या 2 धावांनी विशाल बागुल मात्र वैयक्तिक 8 धावसंख्येवर आणि संघ जाऊन पोहोचतोय तो 29 या धावसंख्येवर. 29 धावा धावफलकावर असतील. विशाल बागुल पुन्हा एकदा सज्ज होईल. तो षटकातला पुढचा चेंडू हाताळेल निखिल. आता मात्र जबरदस्त पुन्हा एकदा कलाईनं एका शैलीनं तंत्रशुद्धतेनं फटका खेळला गेला आणि फटका ट्रॅव्हल झाला तो वाईड पॉइंट किंवा गलीमध्ये. 1 धाव 2 धावा पळून काढल्या गेल्या. 31 धावा 31 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडू आतापर्यंत हाताळून झालेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. जर विशाल बागुल वैयक्तिक पाहायला गेलो तर 10 धावांवर खेळतोय. वन्स अगेन निखिल सज्ज. आता मात्र पुन्हा सन्मान. 1 धाव चपळाईनं टिपली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कॉल दिला जातोय पंकजकडनं थांब आणि निश्चित रूपानं थांबलं जात आहे. तर षटक क्रमांक 3 जे संपुष्टात आलाय आणि धावफलकावर 32 धावा 32 रन्स ऑन बोर्ड. विशाल बागुल वैयक्तिक 11 धावसंख्येवर तर पंकज पागदरे वैयक्तिक 19 धावसंख्येवर आपली खेळी सजवतोय. सारंग चॅम्पियन्स टीम सगळे आपले जे प्लेयर्स आहेत त्यांनी निखिल भोईर किंवा समालोचन कक्षाच्या मागे आपण संपर्क साधायचा आहे आणि श्री बालाजी चॅम्पियन संघ जो 2 हात करेल. एक मोठे 2 चॅम्पियन एकमेकांसमवेत भिडतील आणि निश्चित रूपानं ही मॅच डू ऑर डाय. अगदी चुरशीचा अगदी निकटीचा म्हणजे पुन्हा एकदा 1999ची आठवण करून देणारा हा सामना असू शकेल. कारण या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो संघ सुपर 4 किंवा टॉप 4 मध्ये खेळेल, त्याला संधी मिळेल. एक नामी संधी असेल. कारण बघा क्रिकेट आहे. क्रिकेटचं नशीब कोणाच्या बाजूनं कधी झुकेल हे सांगू शकत नाही. कारण सातत्यानं जर आपण पाहायला गेलो टेनिस क्रिकेटनं भयानक प्रदर्शन केलंय आणि हे तीळ मात्र शंका नाही आहे की होत राहणार. कारण मी जेव्हा जेव्हा समालोचन करतो तेव्हा सांगतो की इंग्लंडच्या संघाला अजूनपर्यंत विश्वचषक जिंकता आलेला नाहीये. 50-50 वर्ल्ड कप अजूनपर्यंत इंग्लंडच्या संघाला जिंकता आलेला नाहीये. ज्या इंग्लंडनं या क्रिकेटचा ओरिजिन ऑथराइज इंटरनॅशनल क्रिकेटचा ओरिजिन कुठून झालाय तर निश्चित रूपाने इंग्लंडकडनं. वन्स अगेन मोहन आता मात्र सज्ज होतोय. षटकातला पहिला चेंडू सेल्फ टॅप केला जातोय. चेंडूला खेळलं जातंय शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि सिली मिड ऑफच्या मधनं वाईड डीप मिड ऑफ मधला किंवा डीप शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधला खेळाडू वर येऊन चेंडूला टिपतोय.
उचलून फेकेल तोपर्यंत 33 धावा ज्या धावफलकावर लागतील. विशाल बागुल जर पाहायला गेलो वैयक्तिक 12 धावसंख्येवर खेळतोय. पंकज पागधरे आतापर्यंत 19 धावांवर खेळतोय. आता मात्र जबरदस्त अप्रतिम फटका, चेंडूला कलाईनं खेळलं गेलं, चेंडू जाईल. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय श्री बालाजी रॉयल संघाच्या या खेळाडूकडनं आणि 2 धावा ज्या पळून काढल्या ते एकंदरीत 2 धावांनी धावफलक मात्र जाऊन पोहोचेल ते 35 या धावसंख्येवर. 35 धावा धावफलकावर लागतील. आणि पंकज पागधरे जर पाहायला गेलो 9 चेंडूत 21 धावांची ज्याची बहारदार खेळी ज्यानं साकार केली. विशाल बागुल आतापर्यंत 8 चेंडू फेस केलेत, 12 धावांवर खेळतोय. वन्स अगेन मोहन सज्ज, मोहन चेंडूला हाताळतोय. आता मात्र चेंडू थोडा कमी उसळी घेतली गेली, परंतु चेंडू जर पाहायला गेलो यष्टीरक्षकाच्या उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर हाताळला गेला आणि त्याच अनुषंगानं रिझल्ट्समध्ये परिवर्तन की चेंडू अवांतर, चेंडू स्वैर माऱ्याच्या रूपानं वाईड घोषित केला गेलाय. 36 धावा ज्या धावफलकावर येत आहेत. अजूनही 46 धावांची गरज असेल. हे चौथं षटक प्रगतीपथावर आहे. म्हणजे 24+4 28 चेंडूंचा खेळ एकंदरीत बाकी राहतोय. आणि पंकज पागधरेच्या पारीचा अंत. पंकज पागधरे बाद, सबसे बड़ी मछली जाल में. विकेट क्रमांक 2चं पतन. पंकज परतलाय. डीजे मास्टर. तर धन्यवाद. बघा पारितोषिक खूप लागल्यात. वाडा प्रीमियर लीग 2017 ही खासियत आहे, कारण वेदांत इंटरट प्राइजेसचे सर्व कैलासजी तरे साहेबांकडनं प्रति 3 षटकारांसाठी उद्यापर्यंत अगदी शेवटच्या क्षणापर्यंत 500 रुपयाचं पारितोषिक आहे. 6 षटकारांसाठी 2100 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय कैलासजी तरे साहेबांकडनं आणि सुबोध वेखंडे साहेबांकडनं सुद्धा 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तर पाहूयात पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मोहन. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला चेंडू हाताळला गेला. फुल फ्लायटर डिलिव्हरी हाताळली गेली. गुडलेन स्पॉट जो पकडला गेला आणि फलंदाजाला मात्र बांधून ठेवलं गेलं. पप्पू पाटील एक बहारदार खेळी करणारा फलंदाज आहे, कारण पप्पू यानं सातत्यानं चांगलं क्रिकेट सातत्यानं खेळलं जरी असलं तरी मोठ्या संघांबरोबर खूप जास्त चांगली फाईट देण्याची ताकद या फलंदाजामध्ये. वन्स अगेन पप्पू मात्र सज्ज. मोहन सज्ज होतो, एक अनुभवी गोलंदाज आहे. आता मात्र चांगला चेंडू, ओव्हर पिच डिलिव्हरी होती, पण या ओव्हर पिच डिलिव्हरीला मात्र आघात किंवा फटका खेळता आला नाही. चेंडू क्रमांक 5 ज्याची वर्मी संपुष्टात आली आहे. एकंदरीत शेवटचा चेंडू या धावफलकावर अंकित होणं एक बाकी राहत आहे. वन्स अगेन मोहन सज्ज होतोय. कादिवली गाव एंडकडनं मारायला सुरुवात होते आणि चेंडू क्रमांक 6 जो या षटकातला हाताळला जाईल. मोहन सज्ज वन्स अगेन राईट आर्म ओव्हर द विकेटनं. पुन्हा एकदा पंचांकडनं इशारा येतोय, एक स्वैर मारा. वाईड हा चेंडू हाताळला गेला आणि वाईडच्या स्वरूपातली एक धाव जी धावफलकावर जोडल्यानंतर 37 धावा 37 रन्स ऑन बोर्ड. 37 धावा धावफलकावर मात्र जमा झाल्यात. षटक क्रमांक 4 जे प्रगतीपथावर आहे, या चौथ्या षटकातला हा अंतिम चेंडू असेल. शेवटचा चेंडू मोहनकडनं हाताळला जाईल. वन्स अगेन मोहन मात्र सज्जता दाखवतोय. पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू हाताळेल. आता मात्र जबरदस्त फटका, मी तर म्हणेन की एक कलाईनं खेळलेला फटका. सुंदर वाईडिश मिड लॉंग ऑनला हा चेंडू खेळला गेला आणि निश्चित रूपाने 2 धावा ज्या चपळाईनं टिपल्या गेल्या. या 2 धावांनी पप्पू वैयक्तिक 2 धावसंख्येवर 3 चेंडूंचा फेसिंग केल्यानंतर आणि एकंदरीत 40 धावा 39 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. पंकज पागधरे आणि राकेश आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय श्री बालाजी चॅम्पियन संघाचा कर्णधार आणि सारंग चॅम्पियन या दोन्ही संघाचे कर्णधार प्लेइंग 11 लिस्ट घेऊन टॉस बॉक्स कडे तोडून द्यायचंय. वेलकम. तर माझ्या साथीने जोडले गेलेत गुरुनाथ तांबे, ठाकरे सर आणि सूरज पाटील. त्यानंतर अमोल तिवारी आमचा स्कोरर, जो सातत्यानं ही स्पर्धा ज्याच्याकडनं गुणलेखित होते तो स्कोरर आमचा अगदी पहिल्या दिवसापासून कार्यरत आहेत. हे सगळ्यांकडनं तुम्हा प्रेक्षकांचं पुन्हा एकदा या मायक्रोफोनवरून हार्दिक स्वागत करतोय. मी निखिल वाकळे. तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना माझा नमस्कार, ईशश्रिया काल आदाब. वन्स अगेन 5वं षटक मात्र धावफलकावर येईल. तोपर्यंत ड्रिंक ब्रेक्स आलेत आणि निश्चित रूपानं यानंतर शेवटचा सामना म्हणजे जे एक ब्रीद वाक्य की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात ही मराठ्याची जात. आता मात्र दोन्ही वाघ एकमेकांसमवेत झुंजणार
आणि ज्यावेळी सिंह आणि वाघ एकमेकांसमोर येतात तेव्हा जंगलात कशी फाईट होईल ती आता मात्र आपल्याला वाड्याच्या मैदानात पाहायला मिळेल. एकंदरीत हायटेकचं हे सुसज्ज मैदान आहे. प्रेक्षक ज्या कुतूहलतेने किंवा ज्या आतुरतेनं हा सामना पाहण्यासाठी आलेत तर त्या सगळ्या प्रेक्षकांचं निश्चित रूपानं स्वागत करतोय. 1 मेला निश्चित रूपानं आपल्या या वाडा क्रिकेट असोसिएशनचाच एक बहारदार खेळाडू नाणे गावातला चिरंजीव भूषण याच्या लग्नाचं सगळ्यांना आमंत्रण आहे. 10 सोमवारी 1/5/2017 रोजी विवाहबद्ध होईल. त्याच्या विवाहबद्ध आयुष्यासाठी निश्चित रूपानं त्याला आपल्या वाडा क्रिकेट असोसिएशन, वाडा टेनिस क्रिकेट आणि वाडा ग्रामीण क्रिकेटकडनं सदिच्छा देऊयात, शुभेच्छा देऊयात. पराग पाटील जो जोडला जातोय श्री बालाजी चॅम्पियन संघाचा संघनायक आपली प्लेइंग लिस्ट घेऊन मात्र तयार आहे. सारंग चॅम्पियन संघाचे संघनायक आपल्याला नंबर विनंती असेल आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन आपण विना विलंब सूरज पाटील यांच्याशी नाणेफेक कक्षात संपर्क साधायचा. तोपर्यंत जाऊयात पुन्हा एकदा खेळपट्टीवर. षटक क्रमांक 5 जे हाताळलं जाईल. पाहायला गेलो तर 39 धावा धाव फलकावर लागल्यात. अजूनही 43 ऑन फायर. पहिला चेंडू एक आघात केला गेला. चेंडू जातोय वाऱ्याच्या दिशेनं, झेल मात्र सोडलाय. ही सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे. एक वाडा ग्रामीण टेनिस क्रिकेटला लागलेलं ग्रहण की जे क्षेत्ररक्षण आता मात्र सातत्यानं श्री बालाजी रॉयल संघाचं आपण पाहतोय. थोडस चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पंच एकंदरीत धावा आपण 1 धाव ओनली, येस ओनली 1 रन ऑन बोर्ड. तर 1 धाव धावफलकावर येते आणि या एकेरी धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 40 या धावसंख्येवर. आता मात्र मिड विकेटला चेंडू भिरकावला जातोय. निश्चित रूपानं रुपेश लोखंडे सरसावला आणि फेक होत्या तोपर्यंत विशाल बागुल पुन्हा एकदा बॅटिंग स्टान्सवर येतोय. विशाल बागुलची एकंदरीत वैयक्तिक खेळी बदलते. आतापर्यंत जर पाहायला गेलो 13 वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. 9 चेंडूंची फेसिंग त्यांना आतापर्यंत केली. षटक क्रमांक 5 मधले 2 चेंडू हाताळून झालेत. प्रत्येक चेंडूवर 1 धाव आली आहे म्हणजे एकंदरीत 41 धावा धावफलकावर लागल्यात. वन्स अगेन विशाल सज्ज. आता मात्र ओव्हर पिच डिलिव्हरी, परंतु या ओव्हर पिच डिलिव्हरीला एक मोठा फटका न मारता त्यानं सन्मानानं वायडिश मिड लॉंग ऑफला ज्यानं खेळी केल्या, संयमानं खेळी केल्या. 3 धावा 3 सिंगल या 3 चेंडूंवर घेतल्या गेल्यात आणि 42 धावा ज्या धावफलकावर आल्यात. आता मात्र 21 चेंडू असतील आणि विजयासाठी 40 धावांची गरज असेल ती टीम वाडा स्ट्रायकर संघाला. वन्स अगेन गोलंदाज सज्ज. आता मात्र एक प्रहार कार्पेटच्या साह्यानं गतिमान चेंडूला लॉफ केलं जात आहे. चेंडू आलाय कार्पेटच्या साह्यानं वायडिश लॉंग ऑफला. पहिली धाव चपळाईनं घेतली. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणात थोडीशी सॉफ्ट डिसमिसल आणि त्याचा परिणाम 1 एक्स्ट्रा धाव जी दिली गेली वायडिश लॉंग ऑफ मध्ये. या 2 धावांनी 44 धावा. टॉस कडे आपण जाऊया. श्री बालाजी चॅम्पियन वर्सेस सारंग चॅम्पियन. 2 संघाचे कर्णधार माझ्यासोबत टॉस बॉक्स मध्ये जोडलेले आहेत. एक जुजवी फाईट बघायला मिळाले. करू या मरोची अवस्था दोन्ही संघाकडे जाणं गरजेचं आहे सुपर 4 मध्ये आणि हा सामना जिंकणं नक्कीच विन होणं खूप गरजेचं आहे. आणि दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. नाणेफेक होतोय. हेड इज WPL अँड टेल इज WCL. जबरदस्त टॉस विन श्री बालाजी चॅम्पियन. नक्कीच पराग आपण टॉस जिंकलेला आहात. एक जबरदस्त सामना होणार आहे. टीट फॉर टॅट डू अँड डाय बेटर विन द मॅच. जिंकणं खूप गरजेचं आहे. हे नक्कीच आज होईल ते आर पारची लढाई आहे. कारण अस्तित्वाची झुंज आहे. उद्या सुपर 4 मध्ये गेला तर खेळायला मिळेल. नक्कीच सामना मात्र होणार आहे. संयमानं खेळणं, अटॅकिंग खेळणं हे गेम प्लॅनिंग बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर क्वालिटी क्रिकेट. आतापर्यंत आपण क्रिकेट खेळला तर आज सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये आपल्या टीमला, प्रत्येक खेळाडूला. तर काय म्हणशील, काय स्वीकारशील टॉस जिंकून? फलंदाजी. बॅटिंग मात्र स्वीकारली जाते. समोर नक्कीच बिग टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न असेल. एक जबरदस्त कुठपर्यंत टार्गेट ठेवणार आपण 8 षटकांमध्ये. 80च्या पुढेच आमचं टार्गेट असेल. 80 पर्यंत झाले तर आम्ही त्यांना कमीत कमी नंतर फिल्डिंगमध्ये आम्ही त्यांना कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुझ्या फलंदाजीमध्ये खास करून कुठले फलंदाज असतील त्याच्यावर तू भरोसा करतील. खास करून सुरुवात करणारे पहिले 3 ते 4 फलंदाज. कारण 3 ते 4 फलंदाज हे चांगल्या पद्धतीने पहिल्या 4-5 षटकांमध्ये चांगली सरासरी घेत असतात. 48 धावा फलकावर लागले आणि विजयासाठी 34 धावांची गरज असेल. रुपेश हे आमची पारी सावरतील, म्हणजे चांगला खेळ करतील आणि आमच्या संघाला मोठा स्कोर उभारण्याचा सुरुवात करून देतील. नक्कीच 80+ धावसंख्या उभारली. बेस्ट ऑफ लक पराग. वेल डन. टॉस विन. आपण नक्की टॉस पराभूत झालेला आहे. नो मेन्शन दिस टाइम.
कारण आपण नक्कीच नशिबाचं मानलो होतं टॉस, तर नशिबाची मॅच शेवटला मानली जाते. तर नक्कीच जर टॉस आपण हारला तर कुठला पॅव्हलिंग बॉक्स निवडाल क्रीडा मंचाच्या समोरील? राईट साईडचा पॅव्हलिंग बॉक्स आपण निवडलेला. नक्कीच निखिल 80+ टार्गेट ठेवले. समोर एक जबरदस्त फलंदाजी अटॅकिंग क्रिकेट सुद्धा आहे. नक्कीच राहुल भोईर आहेत, रुपेश पाटील आहेत, त्याचबरोबर विशाल वलटे हा स्वतः भरत आहे, त्याने 50 मारलेली आणि स्वतः मात्र कॅप्टन मात्र आहेत ते पराग. तर 80+ टार्गेट आहे. तुझ्याकडे क्वालिटी गोलंदाज आहे, टॉप 3 मध्ये गोलंदाज हरीश आहे आणि तू स्वतः मात्र एक जबरदस्त गोलंदाजी करतो पॉवर प्ले षटकामध्ये. तर काय म्हणशील, कुठेपर्यंत रोखशील टीट फॉर टॅटच्या लढाईमध्ये? मी तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करेन. 80 मोठा स्कोर वाटत नाही मला. 80 रन आम्ही चेस करू. क्या बात आहे, काफी या पे रोमांचक मॅच. 80 धावा चेस करण्याचं आव्हान दिले. नक्कीच रोमांचक सामना. बेस्ट ऑफ लक सारंग चैंपियन कैप्टन. यावेळी सामना अपन पाहतात दोनों संघाला, दोनों टीमों के आगे जाने के लिए प्रयास करना है. जो जीता वही सिकंदर. कौन बनेगा इस मैच का जीत का मुकंदर? तो चलिए आइए मैच की तरफ और आगे का मैच अपन देखने वाले. श्री बालाजी चैंपियन और सारंग चैंपियन के बीच में कौन सा चैंपियन जीतेगा, श्री बालाजी या सारंग? देखते रहेंगे WPL 2017. तर धन्यवाद सूरज. 48 धावा एकंदरीत धावफलकावर लागल्यात. षटक क्रमांक 5 जे आतापर्यंत हाताळून झालंय 6वं षटक जे प्रगतीपथावर येईल कादिवली गाव एंडकडनं. आणि आतापर्यंत 48 धावा धावफलकावर लागल्यानंतर 37 धावांची गरज असेल. 18 चेंडू असतील. दोन्ही संघ मालक नोंद घ्या. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज असेल विजयासाठी. हां ओके, 82 धावा एकंदरीत करायच्या आहेत. 48 धावा धावफलकावर लागतात, म्हणजे 34 धावांची गरज असेल. 18 चेंडू 34 धावा ज्या कराव्या लागतील. तर पाहताय आपण एक मोठा सामना. 82 धावांचं भलं मोठं लक्ष जे उभं केलं होतं वाडा स्ट्रायकर संघासमोर. 48 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्यात गोलंदाजी मार्कवर. शॉर्ट ऑफ लेंथ अजिबात थरा नाहीये. टेनिस क्रिकेट मधला हा एक हलवा चेंडू मानला जातो आणि ज्यावर एक मोठा फटका पाहायला मिळाला. एक कलाईनं फटका खेळला गेला. चेंडू जाईल सीमा रेखा पार चौकार. नक्कीच खेळाडूंना नामी संधी या स्पर्धेमध्ये तर पहिल्या दिवसापासून बक्षीस बघायला मिळते आणि एकंदरीत 30 धावांची गरज नक्कीच असेल. 30 धावा आहेत आतापर्यंत. एकदम बघूया नाजूक स्थितीत जाऊन पोहोचला. एकंदरीत आपण नक्कीच 52 बक्षीस निखिल, धावांवर नक्कीच बक्षिसाचं इथं वितरण होणार आहे. कारण पहिल्या दिवसापासून षटकार हॅट्रिकला पारितोषिक वेदांत इंटरप्राइजेस शिरसाट केलाय. तर 500 रुपये आणि सुबोध वेखंडे यांच्याकडनं 500 रुपये. बघूया जबरदस्त बक्षिसांचं आयोजन पाहायला मिळतं. विवेकनगर सुबोध वेखंडे आणि शिरसाड कैलाजी तरे वेदांत इंटरप्राइजेस. षटकार हॅट्रिकला 500 रुपये. पहिल्या दिवसापासून ते अंतिम मेगा फायनल पर्यंत बक्षीस राहणार आहे. नामी संधी खेळाडूंसाठी. ओव्हर टू निखिल. तर निश्चित रूपाने समालोचन कक्षाकडनं जे खेळाडूंकडनं सातत्यानं दुर्लक्ष होतंय त्याबद्दल पहिल्यांदा मायक्रोफोनवरून माफी मागतोय या सगळ्या खेळाडूंची. पण पाहतायत भव्य वाडा प्रीमियर लीग 2017 आणि 2 चेंडूंचा खेळ जो संपुष्टात आलाय. आणि या 2 चेंडूंच्या खेळावर जर पाहायला गेलो आपण पहिल्या चेंडूवर चौकार हाताळला गेला आणि त्यानंतर मात्र विकेटचं पतन झालं. कारण वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं चेंडूवर एक मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूवर विकेट गमावली गेली. मिड विकेटला झेल दिली गेली ती फलंदाजाकडनं. आणि फलंदाज आता मात्र नौका फलंदाज रितेश राऊत जो मदार सांभाळेल फलंदाजीसाठी विशाल बागुलच्या साथीनं. वन्स अगेन विशाल सज्ज. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडूला एक जबरदस्त. वन्स अगेन टेम्परमेंटल स्पिरिट काय, या खेळाडूची ताकद किती जबरदस्त आहे. पुन्हा एकदा बऱ्याचशा लढाया महाराजांनी 350 वर्षापूर्वी ताकदीपेक्षा युक्तीवर खेळल्या गेल्या. तर त्या अनुषंगानं तशीच एक चांगली लढत सातत्यानं विशालकडनं दिली जाते. विशाल एक युक्तीनं खेळ करणारा खेळाडू आहे. निश्चित रूपानं सातत्यानं चांगल्या धावा घेतल्या जात आहेत. धावगती, स्ट्राईक रेट, ॲव्हरेज खूप सातत्यानं पाळलं जातं. आणि जर पाहायला गेलो चेंडू क्रमांक 3 जो आता मात्र संपुष्टात आलाय धावफलकावर. 53 धावा लागल्यात विजयासाठी. 29 धावांची गरज असेल. दोन्ही संघ मालकांनी नोंद घ्यायची आहे, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 53 धावा धावफलकावर लागल्यात. 29 धावांची गरज असेल विजयासाठी ती वाडा स्ट्रायकर संघाला. वन्स अगेन गोलंदाज सज्ज. आता मात्र रितेश राऊत पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळतोय.
आणि जर पाहिलं आपण तर एक धाव पुन्हा एकदा मिळेल या चेंडूवर. 54 धावा आतापर्यंत धाव फलकावर लागल्यात. वन्स अगेन रितेश मात्र वैयक्तिक एक चेंडूचा खेळ संपल्यानंतर एक धाव ज्यानं आतापर्यंत कमावली आहे. आणि जर पाहायला गेलो 4 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 54 धावा ज्या धाव फलकावर लागल्यात. आणि जर पाहायला गेलो 14 चेंडू आणि 28 धावा अशी मात्र एकंदरीत समीकरणं असतील. 14 चेंडू आणि 28 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा ज्या कमवाव्या लागतील ते या दोन्ही फलंदाजांना. वन्स अगेन गोलंदाज हितेश मात्र सज्ज होतोय. अप्रतिम चेंडूला हाताळतोय. पाहूयात 5वी डिलिव्हरी. आता मात्र चांगला चेंडू तितकाच कलाईनं हा फटका खेळला गेला. चेंडू जातोय डीप शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 2 धावा अगदी चित्त्याच्या चपळाईनं टिपून पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावफलक मात्र वधारेल जाऊन पोहोचेल ते 56 या धावसंख्येवर. 56 धावा धावफलकावर लागल्यानंतर 13 चेंडू 26 धावा असं एकंदरीत विजयासाठी लक्ष काबीज करावं लागेल त्या टीम वाडा स्ट्रायकर्सला. म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावा, प्रत्येक चेंडू गणिक 2 धावा कमवाव्या लागतील त्या टीम वाडा स्ट्रायकर्सला. हितेश वन्स अगेन आता मात्र एक करारा प्रहार इन बिटवीन गॅप. चेंडू जाईल सीमा रेखा पार. चौकार येतोय. 4 धावा मिळतील. विशाल बागुलच्या फळीतनं एक सनसनाटी करारा प्रहार. तर धन्यवाद. एकंदरीत 6 षटकं मात्र संपुष्टात आल्यात आणि 60 धावा धाव फलकावर लागल्यात. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ म्हणजे 2 षटकं असतील आणि प्रत्येक षटका गणिक 11 धावा कमवाव्या लागतील. 11 धावांची गरज असेल प्रत्येक षटका गणिक म्हणजे 22 धावा एकंदरीत 2 षटकांमध्ये ज्यांचं चेझिंग करायचं आहे ते वाडा स्ट्रायकर्सला. आणि निखिल बागुलला मात्र या 12 धावा थोपवाव्या लागतील. निखिल बागुल अँड टीम श्री बालाजी रॉयल त्यांच्यासाठी एक कडवी लढत असेल, एक चांगली झुंज असेल, एक चांगली संधी असेल. कारण टेनिस क्रिकेट या संध्या फार कमी खेळाडूंना देतं आणि त्यातली एक संधी श्री बालाजी रॉयल संघाच्या वाट्याला आले. मोहन एक खूप बुजुर्ग, एक खूप अनुभव असणारा हा खेळाडू आहे. द मॅन फ्रॉम संदेश स्मृती शिरसाड संघाचा हा स्ट्रायकर एंडचा गोलंदाज आहे आणि सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट ज्यानं आतापर्यंत टेनिस क्रिकेटची प्रामाणिकता दाखवली आहे तो गोलंदाज मोहन मात्र गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्वतः निखिल बागुल जो गल्ली झोनमध्ये तैनात आहे, सिली मिड ऑफला हितेशला तैनात केलं गेलं आणि जर वाईड मिड लॉंग ऑफला एक खेळाडू, वाईड लॉंग ऑनला आणि एक वाईड मिड विकेटला एक खेळाडू आपण पाहतोय. वन्स अगेन ओमन सज्ज. पहिल्या चेंडूवर रितेश राऊतनं फळीची वरची अप्पेरारीज घेतली. धाव फलकावर गडी क्रमांक 4 बाद झाला. फलंदाज बाद रितेश राऊतच्या पारीचा अंत. अप्रतिम यष्टीरक्षण. तर धन्यवाद. बघा शिस्तप्रियता किती खेळाडूतून लगेच दिसून येते. दिनेश चौधरी अगदी लगेचच कुठल्याही प्रकारचा वेळ न दौडता खेळपट्टीवर आलाय. ही वाडा टेनिस क्रिकेटची ताकद आहे, ही खऱ्या अर्थानं कंचाडी विभागाची ताकद आहे आणि निश्चित रूपानं दिनेश चौधरी जो विना विलंब घेता लगेचच खेळपट्टीवर आलाय. विशाल बागुलला साथ देईल. पुन्हा एकदा मोहन सज्ज होईल. तो पॅव्हलियन सिटी एंडकडनं राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. आता मात्र जबरदस्त चेंडू. म्हणालो होतो की गोलंदाज मोहन एक सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळलेला आणि अनुभव खूप जास्त जवळ असलेला हा खेळाडू आहे. त्यामुळे त्याच अनुषंगानं अनुभव मात्र आता सरशी करतोय. मोहन पुन्हा एकदा सातत्यानं जबरदस्त चेंडूला हाताळतोय. चांगला चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. ब्लॉक होल वाईड यॉर्कर रॉंग वन जो अप्रतिम हाताळला गेला मोहनकडनं. वन्स अगेन मोहन सज्ज. पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाजी करेल. विशाल बागुल आता मात्र अक्रॉस द बॅटनं चेंडूला मिड विकेटला एक फटका, एक टोला देण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव हाताळले गेले गोलंदाज मोहनकडनं आणि चेंडू क्रमांक 3 जो संपुष्टात आला. शेवटचे 3 चेंडू आणि टोटल 9 चेंडू असतील. 9 चेंडू आणि 22 धावा. हे 2 निर्धाव चेंडू खूप महागात पडू शकतात. या 2 निर्धाव चेंडूंनी खूप रणसूत्र बदलू शकतात. आता मात्र विशाल पुन्हा एकदा हेलिकॉप्टरचा अवलंब करतोय. चेंडूला खेळलं जाते कार्पेटच्या साहाय्यानं डीप लॉंग ऑफला. पहिली धाव तेजीने घेतली गेली. फेक मात्र चुकीची केली गेली. मोहन याचं कौतुक केलं पाहिजे कारण मोहन यानं चांगलं चेंडूला कव्हर अप दिलं आणि एकच धाव जी खर्च केली.
या एकेरी धावेनं धाव फलक जाऊन पोहोचतंय ते 61 धावांवर. दोन्ही संघ नोंद घ्यायची आहे 61 धावा ज्या धाव फलकावर येतील. आता मात्र अजून जर पाहायला गेलो तर 21 धावांची गरज असेल. या षटकातले शेवटचे 2 चेंडू हाताळायचे बाकी असतील. पुन्हा एकदा मोहन सज्ज वन्स अगेन गोलंदाजी मार्कवर. आता मात्र दिनेश चौधरीनं चेंडूला लॉफ्ट करून दिलाय. चेंडू जाईल मिड लॉंग ऑनला. झेल पकडला जातोय. दिनेश चौधरीच्या पारीचा अंत. 7 चेंडू 21 धावांची गरज. 7 चेंडू 21 धावा. कॅच विवो कॅच एक जबरदस्त जे आणि अतिशय रफ अँड टफ मॅच. 7 चेंडू 21 धावा. तर निश्चित रूपाने झेल बाद होण्यानं समीकरण पलटली आणि 7 चेंडू आणि 21 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवर जर पाहायला गेलो 3 धावा कंपल्सरी कमवाव्या लागतील. टीम वाडा स्ट्रायकर्स वन्स अगेन विशाल बागुल. आता मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात चेंडूला एक गगनचुंबी फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक विशाल टर्निंग पॉइंट ऑन द मैच. काफी धमाका होने वाला है. टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. या सामन्यातला टर्निंग पॉइंट जो ठरलाय तो विशाल बागुलची झेल परतलाय. फलंदाज बाद. केतन चौधरी मात्र खेळपट्टीवर स्थगित आहे. त्याला साथ दिली जाईल ती सचिन उर्फ बाबा यांच्याकडनं. अतिशय जुजुबी फाईट. आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावा. काय घडेल काय बिघडेल अतिशय टीट फॉर टॅट. हम ही तो हम क्या तुम ही तो तुम क्या. अस्तित्वाची लढाई या मॅच मध्ये. मधुरमय संगीत बी से सहा चेंडू 21 धावा ज्या कराव्या लागतील. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असेल ते टीम वाडा स्ट्रायकर्सला. वन्स अगेन सचिन बाबा जो फलंदाजीसाठी आलाय. निश्चित रूपाने एक चांगला फलंदाज आहे. 11 चेंडू 22 धावा. एक अगदी सहज सोपं लक्ष जे टफ केलं गेलं कारण 2 भव्यात टीम वाडा स्ट्रायकर्स आणि हितेश याला 21 धावा थोपवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर कादिवली गावेंडकडनं. चेंडू क्रमांक 1. जबरदस्त प्रहार केतन चौधरीच्या फळीतनं चेंडू जातोय वाईडिश लॉंगॉनला. षटकार. एक ब्रँडेड फटका. क्या बात है. विवो सिक्सर वाडा स्ट्रायकर. बाबा याच्या मनगटातली ताकद पणाला लागते. पाच चेंडू 15 धावांची गरज असेल. सचिननं आता मात्र कलाटणी दिली. जेव्हा जेव्हा वाडा स्ट्रायकर संघावर एक मोठी वेळ येते एक संकटाची परिस्थिती येते तेव्हा तेव्हा हा फलंदाज धावेसाठी गेलाय. तेव्हा तेव्हा या खेळाडूनं आपलं कसब कौशल्य दाखवून दिलं. सचिन एक मातब्बर खेळाडू एक मोठा खेळाडू एक धूर्त खेळाडू आहे ज्यानं सातत्यानं कंचाड संघासाठी एक मोठं योगदान दिलंय. आता मात्र षटकारानं सुरुवात केली आहे. 5 चेंडू असतील आणि 21 धावांची 15 धावांची कारण या षटकारानं 21 धावांवरनं धावसंख्येची रिक्वायरमेंट मात्र 15 धावांवर येऊन पोहोचले. सचिन एक सातत्यानं चांगलं टेनिस क्रिकेट खेळणारा फलंदाज आहे. वन्स अगेन सज्ज होतोय. 5 चेंडू 15 धावांची गरज. प्रति चेंडू 3 धावा कमवाव्या लागतील. प्रत्येक चेंडूवर 3 धावा ज्या गरजेच्या असतील सचिन याला. वन्स अगेन हितेश सज्ज. पुन्हा एकदा वर पिच डिलिव्हरी. आता मात्र फर्निचर बिघडवलाय. विकेट क्रमांक 7 चं पतन. फलंदाज सचिन बाद. विकेट ट्रिपल आचित केलं जात आहे. बघूया याव्यास मात्र आणि विकेट हॅट्रिकला सुबोध वेखंड यांनी मात्र 2000 पारितोषिक प्रत्येक मॅच लावले. ते पारितोषिक मिळते का की षटकार हॅट्रिकला 500 पारितोषिक कोण पटकवणार. सामना अतिशय जबरदस्त अटीतटीचा.
तर निश्चित रूपाने कैलास तरे त्याचप्रमाणे सुबोध वेखंडे यांचं कौतुक केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं वेदांत एंटरप्राइजेस आणि सुबोध वेखंडे यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण फलंदाजांना एक नामी संधी दिली जाते. सातत्यानं जर आपण पाहायला गेलो तर प्रति 3 षटकारांसाठी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपये दिले जातील आणि वेदांत एंटरप्राइजेस कैलास तरे साहेबांकडनं 6 षटकारांसाठी एक मोठं पारितोषिक, एकंदरीत 2100 रुपये 2100 रुपये जे वेदांत एंटरप्राइजेस कडनं दिलं जाईल. आता मात्र गणेश सांबरे एक मोठा खेळाडू, 4 चेंडू 15 धावांची गरज. फुलटॉस चेंडूवर प्रहार, चेंडू गेलाय वाईडिश लॉंग ऑनला, झेल बाद आणि विकेट क्रमांक 2. क्या बात है, यावेळेस मात्र लगातार 2 विकेट. 2000 रुपये पारितोषिक विकेट हॅट्रिकला लागू होत आहे. बघूया 1 विकेट मिळाली तर सुबोध वेखंडे यांच्याकडनं 2000 रुपये, ज्यांनी या स्पर्धेत विकेट हॅट्रिकला बक्षीस लावलेलं आहे मेगा फायनल पर्यंत. तर आता मात्र मॅच मध्ये ट्विस्ट, कारण 3 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज असेल विजयासाठी, ती मात्र टीम वाडा स्ट्रायकर्सला. श्री बालाजी रॉयल संघ सातत्यानं आपली पकड मात्र मजबूत करत चाललाय, या सामन्यावर आपली पकड बनवत चाललाय. हे मॅच मेकर एकंदरीत पारी खेळत चाललाय. क्षेत्ररक्षणाच्या उद्दिष्टानं जो श्री बालाजी रॉयल संघ सातत्यानं चांगले प्रयत्न अजयपणाला लावले जात आहेत. वन्स अगेन हितेश अप्रतिम गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. आता मात्र केतन चौधरी प्रहार करण्याच्या नादात चेंडू बीट होतोय. गुरु गोवारी आणि सेफ पंचांकडनं डिसिजन येतोय. एकंदरीत 1 धाव मिळेल आणि एकेरी धावेनं 68 धावा धाव फलकावर लागल्यानंतर 2 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल. 2 चेंडू 14 धावा ज्या कमवाव्या लागतील त्या टीम वाडा स्ट्रायकर्सला. वन्स अगेन सज्ज होतोय तो फलंदाज गुरु गोवारी, मॅन फ्रॉम करंजपाडा. करंजपाड्याचा एक नामी गोलंदाज आहे. आज मात्र लोअर बॅटिंग ऑर्डर मध्ये त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळते. पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र ब्लॉक होल मधला चेंडू अगदी सहजपणे चेंडूला फक्त लॉफ्ट करून दिलाय स्ट्रेट ड्राईव्ह किंवा वाईडिश लॉंग ऑफला आणि मिड लॉंग ऑफ मधनं 1 धाव आल्यानंतर आता मात्र 1 चेंडू आणि 13 धावांची गरज असेल. 1 चेंडू आणि 13 धावा कराव्या लागतील त्या फलंदाज वाडा स्ट्रायकर्स संघाला. फलंदाजी करणारा वाडा स्ट्रायकर्स संघ वन्स अगेन 1 चेंडू 13 धावांची गरज. आता मात्र एक चांगला फटका, परंतु निश्चित रूपाने या षटकारानं 6 धावांनी विजयश्री खेचला गेला. तो श्री बालाजी रॉयल संघाकडनं 7 धावा बाकी राहिल्या शेवटच्या, म्हणजे 6 धावांनी जो विजय आत्मसात केला गेला तो श्री बालाजी रॉयल संघाकडनं. तर खऱ्या अर्थाने एक मोठी लढत पाहायला मिळाली, परंतु यानंतर एक मोठी चमकदार लढत, एक पुन्हा एकदा एस्बेस्टनचे एक रंगमंच, जे क्रीडा मंच जसं रंगलं होतं तसंच क्रीडा मंच हे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुपर 4 मध्ये 1 जागा खाली आहे. कारण बघितलं तर कोहोज चॅलेंजर वाडा स्ट्रायकर अभिनव